subscribe to the channel and press the bell icon so that you will never miss any update. दोन दिवसापूर्वीचा निकाल आपण सगळ्यांनी बघितलेलाच आहे. बऱ्याच अनएक्सपेक्टेड किंवा अनसर्टन्टी अशा गोष्टीची आपल्या कानावर चर्चा येते, समाज माध्यमातून येत असं बऱ्याचशा प्रकारच्या अफवा म्हणण्यापेक्षा सत्य परिस्थिती आहे. पण मला वाटतं ह्या आकड्यांच्या खेळात आपल्याला कधी पडायचंच नाही. कारण काय आहे की आकड्याचे कॅल्क्युलेशन कितीही करत बसलं ना तर ते CCRची कॅल्क्युलेशन नाही जमत, मग याच्यातच आपण अडकतो. इकडे इंजिनिअरिंगवाले किती आहेत? स्टार्टिंगलाच याचं विचारण्याचं कारण असं की CSAT-बद्दल सध्या बरीच ओरड चालू आहे आणि असं कानावर पण आलं की आंदोलन वगैरे होण्याच्या मार्गावर आहे जर क्वालिफाईंग करण्यासाठी. आता मला थोडंसं एक डाऊट क्लिअर करायचं आहे. जे इंजिनिअरिंगवाले मुलं आहेत, तुम्हाला कधी इंजिनिअरिंगला असे उदाहरणं आहेत का की 5 व्यक्तिमत्व एवढं काम 4 दिवसात करतील तर 3 व्यक्तिमत्व किती करतील, असं आहे कोणाला? बरं. MPSCच्या पेपरला इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह वगैरे असे काही प्रकार आलेत? लिमिट, कंटिन्युटी, पॅराबोला, हायपरबोला. मग आपण नेहमी म्हणतो की इंजिनिअरिंगवाल्यांना फेवर करतोय आपण CSATच्या माध्यमातून, CSATचे पेपर त्यांना स्कोअर येत आहेत. ते यामागे एक थोडंसं लॉजिक आहे बघा की ही मुलं आहेत ना, आता मी पण इंजिनिअरिंगच केलं आहे. 4 वर्षात जनरली काय होतं की कुठल्या ना कुठल्या टॉपिकच्या माध्यमातून प्रॅक्टिस खूप होते, प्रॅक्टिस सेशन खूप होतं इंजिनिअरिंगमध्ये, की प्रत्येक प्रकारचे उदाहरणं म्हणा, कॅल्क्युलेशन्स, ह्या गोष्टी सतत घडत असतात. आणि याचा थोडासा, फार नाही बरं का, पण 5 ते 10% इफेक्ट होत असेल. पण बाकीच्यांचं मग आपलं विकनेस किंवा CSATला स्कोअर नाही येण्याचं कारण म्हणजे आपली प्रॅक्टिस नाही आहे, फक्त प्रॅक्टिस नाही. जे काय इंजिनिअरिंगवाल्यांनी फार काही दिवे लावलेत आणि आपण काय लावणार नाही अशातला काही प्रकार नाही आहे. तर आपण फक्त CSATच्या प्रॅक्टिसवर जरा भर दिला ना तर काही हरकत नाही. तर आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न विचारला जातो की कॉम्प्रिहेन्सिव्हसाठी काय करायचं. बाकीचे आपण गणित असतील किंवा लॉजिकल जो पार्ट आहे तो करतो, रिझनिंगचा वगैरे. येतोय? नाहीच का आता? बरं, हाय पिचमध्येच बोलतो आता, काय तर कॉम्प्रिहेन्सिव्हसाठी मी जी वापरली ना पद्धत तर ती हे करतो. मी कधी कुठलाही पॅसेज आत्तापर्यंत सोडवला नाही 4 वर्षात, की म्हणजे परीक्षा सोडून, परीक्षेचे पॅसेज सोडून कुठलेही सोडवले नाही. मग कशा प्रकारे हे आपल्याला डेव्हलप करायचं आहे. आपण वाचतो बघा, लोकसत्ता वाचतो. आता या गोष्टी तुम्हाला थोड्याशा निगेटिव्ह वाटतील किंवा काहीतरी फेकतोय वगैरे असं वाटत असतील, पण हे थोड्याशा हिडन गोष्टी असतात की ज्या डेव्हलप होत चालतात. लोकसत्ता वाचताना आपण, आता आपल्याला सगळ्यांना सवय झालेलीच आहे की आपण संपादकीय व्यवस्थितच वाचतो सगळं, किंवा रविवारचा मटा असेल व्यवस्थित वाचतो. आता हे वाचल्यामुळं काय होतं की वाचताना अशा दृष्टिकोनाने वाचायचं आहे की तो जो पॅराग्राफ असेल किंवा परिच्छेद असेल तर त्याच्या मध्यवर्ती संकल्पना तुम्हाला वाचल्यावर लगेच कळाली पाहिजे. वाचण्याचा स्पीड इतकाही मेंटेन करायचा आहे ना आपल्याला की एक हार्डली 2 मिनिटात तो पॅसेज वाचून तुम्हाला त्यातली मध्यवर्ती थीम कळालीच पाहिजे. लेखकाला काय सांगायचं आहे हे तुम्हाला तिथं कळलंच पाहिजे. आता बरेचसे क्वेश्चन CSATचे तुम्ही पेपर बघितले असतील तर लेखकाचं मत विचारलं जातं. लेखकाच्या मते डबल अंडरलाईन करायचं क्वेश्चन आल्यानंतर. आपल्या स्वतःचे मतं कधीही लादायची नाही तिथं. युनिव्हर्सल ट्रूथ जरी असेल, सूर्य लेखकाने दिला पश्चिमेकडून उगवतो ना तरी पश्चिमेकडूनच लिहायचं उत्तर. आपण त्याच्यात अजिबात डोकं लावण्याचा प्रयत्न करायचा नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण युजफुल आहेत, मला उपयोगी ठरल्यात. तुम्हाला जर यूज करायचे असलं तर करू शकता. थोडासा हा टॉपिक घेतला कारण नंतर जर बोलण्याच्या ओघात लक्षात नाही आलं तर, म्हणून मी अगोदर घेतला आहे. थोडं इंट्रोडक्शन मॅडमनी करूनच दिलं आहे. तर आपले सगळे सामान्य परिस्थितीतून आलेले असतात. सगळे अपवाद असतील, सामान्य कोणी टाटा, रिलायन्सशी संबंधित असतील तर त्यांची माफी मागतो. बाकी जनरली आपण सर्वसामान्य कुटुंबातले आहोत. एकसारखी परिस्थिती आहे. मान्सूनची परिस्थिती ही सगळ्यांकडे सारखी आहे. कमी जास्त प्रमाणात थोडाफार असेल इकडे तिकडे. आता हे दुबार पेरणी तुमच्याकडे झाली, आमच्याकडे पण चालूच आहे, होणार पण आहे. त्यामुळे एक जाणीव ठेवून आपण सर्वजण आलेलो आहेत. मी तसंच तुमच्यासारखं एकदम मध्यमवर्गीय सुद्धा नाही म्हणतायचं, एकदम म्हणजे एकदम हालाकीच्या परिस्थितीतून आलेलो आहे. प्राथमिक शिक्षण मॅडमने सांगितलं तसं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबे तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर इथं झालं.
त्यानंतर मग 10वीपर्यंत शिक्षणही शेजारच्या गावात केले. 11वी-12वी सायन्सला वगैरे प्रवेश घेतला आणि त्यानंतर मग पुण्यात दुर्दैवाने आहे, याला डबल अंडरलाईन करतोय, इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. कारण ज्या गोष्टी मला आता पुढं साध्य झाल्या त्या 2 वर्ष पुढे ढकलल्या गेल्या इंजिनिअरिंगमुळे. आणि मी सरळ म्हणजे मान्य करतोय, इंजिनिअरिंगला दोष देण्यात अर्थ आहे. वाडिया कॉलेजला प्रवेश घेतला होता. आता आमच्या गावाची लोकसंख्या तशी 2-2.5 हजार आहे, परंतु थोडंसं MPSCचं बॅकग्राऊंड चांगल्या प्रकारे आहे. म्हणजे म्हाताऱ्या माणसांना पण की वगैरेचे प्रकार कळतात तिथं. म्हणजे तुम्ही काय लपून वगैरे नाही ठेवू शकत. तयारी करत असाल ना तर तुम्हाला त्या गोष्टींना तिथं गावात आमच्या सामोरं जावंच लागतं. किती म्हणजे तुम्ही किती लोएस्ट लेवलला असो किंवा हायेस्टला असो. तर मग इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. तिकडे 12वीचा मेरिट स्टुडंट असतं आपल्या इकडे. 80% पडले म्हणजे टॅलेंट समजलं जातं. ॲक्च्युली तो असतो किंवा नसतो हे त्यालाच माहीत असतं. तर अशा प्रकारे प्रवेश घेतल्यानंतर मग फर्स्ट इयरलाच बरेचसे कार्यक्रम झाले. 2-3 बॅकलॉग वगैरे उडाले. बरं वायडी होता वाचलो थोडं. हे तुम्हाला मला माहिती आहे, मी ज्ञानदीपच्या कोणी कार्यक्रमाला असतील तर मी तिथं सांगितलं होतं की हसायचं सांगितलं ना खूप, मग काही हसायचं वगैरे जर सांगितलं ना तर खूप मजा वाटते लोकांना, नाही का. म्हणजे यासाठीच गेलेले असतात बरेचसे कार्यक्रमाला वगैरे जर जातो ना आपण. मी पण याची इंटेन्शननी जायचो, काहीतरी किस्से सांगितले पाहिजे, त्यांनी काय तिथं काय राडे घातले, काहीतरी प्रकार केले असले तर थोड्या या गोष्टी टाळा. हे फक्त जस्ट मी सांगते म्हणून त्या फ्लोमध्ये थोडेफार असलं तरी काय हरकत नाही. येतोय का? केलंय ना? हां बरं ठीक आहे सर. बरं ठीक आहे सर. तर म्हणजे फार काय तुम्हाला एकदम एंटरटेन करून नाही सांगत. इंजिनिअरिंगची परिस्थिती फार वाईट होती. 3rd इयरपर्यंत बॅकलॉग काढत कसं तरी केलं इंजिनिअरिंग. फायनल इयरला 2012 या साली होतं. तर त्यावेळेस STIची एक मोठी ॲड आली होती. तिला चायना बॅच वगैरे म्हटलं जातं आता. म्हणजे सिलेक्शन जे झाले होते चायना बॅचचे STI वगैरे असं म्हटलं जातं. तर फायनल इयरचं सेमिस्टर इंजिनिअरिंगचं आणि STIची प्रिलिम 2012ची शनिवारी ओव्हरलॅप झाले होते. एक पेपर पुणे युनिव्हर्सिटीचा 2:30ला होता आणि STIचा पेपर आपला जनरली सकाळी 11-11:30ला असायचा. त्यावेळेस 2 तासाचे पेपर होते बघा, 150 मार्काचे क्वेश्चन. तर थोडीशी म्हणजे इंजिनिअरिंगला जरा तुमची परिस्थितीची जाणीव झाली होती त्यावेळेसच की आपण इथं किती लांबवर जाऊ शकतो किंवा जाऊ पण शकतो की नाही काय माहीत, ते पण कल्पना आली होती. तर त्यामुळे MPSCचा अभ्यास त्यावेळेस सुरू केला होता. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यावेळेचा अभ्यासक्रमाने आत्ता फारच फरक आहे. एकनाथ पाटील केलं तरी आमच्या वेळेस त्या STIला होऊन जात होतं. 2013 पासून बराच पॅटर्न बदलला आहे. तर ऑनलाईन क्वेश्चन वगैरे राहायचे. चांगला अभ्यास झालेला होता. तर रिस्क घेतली, 2ही पेपर दिले एका दिवशीचे. पण पुढे मग आपल्याला माहिती की मेन्सला अप्लाय करताना आपलं ग्रॅज्युएशनची डेट टाकावीच लागते तुम्हाला, त्याशिवाय अप्लाय नाही करू शकत. आता जी संभाव्य डेट होती मेन्सची तर त्यानुसार मग आमचा इंजिनिअरिंगचा रिझल्टच लागणार नव्हता. तर एवढा चांगला स्कोर येऊन पण थोडंसं निराश होतो की पुढे आता काय परत STIच्या जागा येतील की नाही किंवा काय. मग परंतु असं झालं की नेहमीप्रमाणे MPSC त्यावेळेस खोडा घालायला खूप परिचित होती की कधीच कोणते निकाल त्यांच्या वेळेवर लागत नसायचे त्यावेळेस. मग सालाबादप्रमाणे किंवा सुदैवाने तो निकाल पण पोस्टपोन झाला. इकडं सुदैवाने इंजिनिअरिंगचे पण काही राहिले नाही पाठीमागं आणि STI होऊन गेलो 2013मध्ये. आता STI झालं म्हणजे काय झालं की त्याच्यापूर्वी कधी STI या पदाशी काही माहिती नव्हती किंवा कोणाला भेटलोही नव्हतं STI झालेलं असेल कोणी असेल. तर STI इज इक्विव्हॅलंट टू IAS असं स्वतः डिक्लेअर केलं होतं. आता काही गरज नाही करायची, काही नाही आहे, निवांत वातावरण. पुण्यात पोस्टिंग पण मिळाली. आता काय म्हणजे लाईफ सेट झाल्यासारखी वाटली. परंतु जेव्हा समजा STIचे जॉब वगैरे करायला जातो आपण तेव्हा तिथली जी परिस्थिती आहे ना किंवा ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा तिथली तुम्हाला वागणूक दिलेली असेल तर ही तुम्हाला फार मोटिवेट करते. म्हणजे तुम्ही समजू शकता तिथं काय म्हणजे परिस्थिती. आपण
तिथं अधिकारी हा दर्जा फक्त विक्रीकर अधिकारी याच्यावर म्हणजे दिला जातो. आपण जरी MPSC सारखी एवढी मोठी परीक्षा पास करून जरी जातो ना, तर तिथं म्हणजे फार आपल्याला कर्मचारी म्हणून गणलं जातं नाही का. पदोपदी तुम्हाला जाणीव करून दिली जाते की तुम्ही कर्मचारी आहात म्हणून. तर मग या गोष्टी थोड्या मोटिवेटिव्ह ठरल्या आम्हाला. बरं झालं म्हणजे सुदैवाने, कारण जे आमच्या डोक्यात वगैरे जे खूळ भरलं होतं की आता बस करायचं, MPSC नाही करायची, तर ते त्यामुळेच उतरलं नाही. मग खूप 100 लोकांची बॅच इथं पुण्याला भरली होती आणि त्यावेळेस तुमच्या रँकनुसार तुम्हाला चॉईस पोस्टिंग दिल्या होत्या त्यांनी, की तुमच्या रँकनुसार तुम्ही मागवा, तर दिली जाईल. तर 100 पैकी बरेचसे मुलं अभ्यास करणारेच होते आणि चांगले तयारीवाले होते. तर मग त्यांच्यासोबत अभ्यासाला परत सुरुवात केली. 2013चा अटेम्प्ट प्रिलिम नाही पास झालो, 14चा अटेम्प्ट दिला, प्रिलिम पास झालो. चांगला स्कोर आला होता मेन्सला. पण मग आता तुम्ही काही जणांना रिपीट होत असेल तरी सॉरी, 2014ला एक आपल्या म्हणजे MPSCच्या याच्यात एक पॅनल आहे बघा, लेडीज पॅनल आहे ते. मी नाव पण सांगतो काय आता, काय सेन्सर नाही काही. अपराजित मॅडम म्हणून एक मॅडम आहेत, त्यांचं पॅनल आहे ते. अपराजित मॅडम तुमच्यापर्यंत नसावे अशी अपेक्षा आहे. तर तुम्ही ऐकलंच असेल कोणाच्या थ्रू, अतिशय खोचक प्रश्न विचारले जातात माहीत. इंजिनिअरिंगवाल्यांनी तर खरंच जपून राहण्यासारखं आहे तिथं, कारण तुमची काय काही नाही. MBBS वाले किंवा मेडिकलवाले असतील तर त्यांना पण तीच आहे. तर मग मी 2014ला एक असं प्रकार असतो की आपल्याला प्रोफाईलला हॉबी टाकण्यासाठी ऑप्शन असतो. आता तुम्ही पण प्रोफाईल तयार केले असतील ना, तर सगळ्यांना एक प्रामाणिकपणे सांगणं आहे की हॉबी जर असेल ना, तुम्हाला खरोखरच असेल, उगाच आपलं काहीतरी विटी दांडू खेळले टाकले तिथं, काय तसं टाकू नका. मी म्हणजे दुर्दैवाने टाकून ठेवली होती क्रिकेट. तर क्रिकेट मी खेळलो होतो आपल्या गावाकडे, आपण सगळेच खेळतो थोडेफार नाही का. इकडे गावात कोणी 4 टाळके जमले की खेळत होतं, तर ती हॉबी म्हणून टाकली. मला असं काही प्रकार माहीत नव्हता की जे प्रिलिमला आपण प्रोफाईल अपडेट केलेलं असतं तेच त्यांना इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यांच्याकडे असतं नाही का. तर ती क्रिकेटवरून बरंच मग षटकारबाजी मला आतमध्ये झेलावी लागली. मग आता तुम्हाला शरीरयष्टीवरून तर अंदाज आला असेल. ते म्हटले स्पोर्ट्स पर्सनचं तर काही फिलिंग येतच नाही तुमच्याकडे बघून. म्हटलं ठीक आहे. मग मला असे थोडेसे कसे प्रश्न विचारले माहिती आहे की तुम्हाला काढायचंच आहे बाबा बाहेर, इंटरव्ह्यूमधून बाहेरच काढायचं, अशा लेवलचे प्रश्न सुरू केले त्यांनी. म्हटले क्रिकेट खेळता, मग इकडं आउटडोअर खेळता का गल्ली की क्रिकेट खेळता म्हटले. म्हटलं खेळतो आता, जशी परिस्थिती असेल तसं खेळतो, काय निराश झालंच होतं. बरं म्हटलं मग बॅटिंग करता का बॉलिंग करता. आता परिस्थिती बॅटिंग करण्यासारखं तर काही नव्हतेच. म्हटलं बॉलिंग करतो. पण ते काय थांबायला तयार नव्हते. म्हटले फास्ट टाकता का स्पिन करता. म्हटलं आता या फास्ट सांगितलं तर त्यांना लगेच वाटणारच आहे. म्हटलं स्पिन करतो. म्हटले दुसरा काय आहे, आर्म बॉल काय आहे, काय काय बरेच काही प्रकार विचारले. तिथं विकेट पडली होती आपली ऑलरेडी. 35 मार्क्स दिले त्यावेळेस. जिथं उपजिल्हाधिकारी पदाचे स्वप्न पडत होते तिथं नायब तहसीलदार पदावर समाधान मानावं लागलं त्या वर्षी. परत 2015ची पण प्रिलिम सालाबादप्रमाणे पास होत गेलो. येतोय 2015ची जी प्रिलिम पास झालो. मेन्सचा थोडा जास्त जोमात अभ्यास केला. 2014ला एक्सटेन्शनचा GR आला होता बघा. तुम्हाला जर राज्यसेवेतून 1 वर्ष मुदतवाढ घ्यायची असली पद मिळाल्यानंतर, तर तुम्हाला आता सामान्य प्रशासन विभाग 1 वर्षासाठी मुदतवाढ देतो. आणि त्यातही आता 2-4 दिवसापूर्वी एक GR बदलला आहे त्यांनी, की तुम्हाला आयुष्यात फक्त एकदाच GR भेटणार आहे. त्यामुळे जर पुढे तुमची सिलेक्शन वगैरे झाली तर तुम्हाला तो GR किंवा जे एक्सटेन्शन आहे ते कसं युटिलाइज करायचं ते ठरवा तुम्ही, पुढे वेळ आहे अजून. तर एक्सटेन्शन घेऊन परत 2015ची तयारी सुरू केली. यावेळेस तयारी चांगली होती, परंतु मग काय केलं की जो प्रेफरन्स फॉर्म असतो आपला मुख्य परीक्षेनंतर, जेव्हा आपल्याला प्रेफरन्स टाकायला फॉर्म येतो, तर ऑलरेडी S10 क्लास 2 नॉन गॅजेटेडला इथं कार्यरत होतो. नायब तहसीलदार पदासाठी वर्ग 2चंच पद आहे, एक्सटेन्शन घेतलेलं होतं. त्यामुळे म्हणजे काही आयोगाने क्रॉस नको करायला म्हणून क्लास 2चे कुठले काही प्रेफरन्स टाकले नाहीत. आणि दुर्दैवाने त्या वर्षी पण क्लास 1 वगैरे काही मिळाले नाही. आता यावेळेस इंटरव्ह्यूला काय झालं की मोरे सरांचं पॅनल होतं, आयोगाचे जे अध्यक्ष आहेत.
एकदम छान इंटरव्ह्यू घेतला जातो. तुमची तयारी असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला 100% मार्क्स मिळतात. आता यावेळेस पण 15ला काय झालं की कुठंच मॉक वगैरे दिले नाही. म्हटलं जाऊ द्या, मॉकवाले आहे ना. काय करतात मॉकवाले, आता आपलेही जरी क्लास असेल तरी मी सांगते की आयोग राहिला बाजूला, यांचे इतके प्रश्न असतील म्हणजे तुम्ही पार कॅट वगैरे त्याचे इंटरव्ह्यू वगैरे देता की काय, असं थोडंसं फिलिंग येते नाही का. त्यामुळे थोडंसं मग निगेटिव्ह नको व्हायला म्हणून मॉक नाही दिले. तर मोरे सरांनी पण बरेचसे गुगली प्रश्न विचारले यावेळेस, की आवडता नेता वगैरे विचारला. तर मी म्हटलं की आंबेडकर आहेत माझे आवडते नेते. सर ढगळ उत्तर होतं आपलं, मला काही एक्सपेक्ट नव्हता प्रश्न. मग सरांनी लगेच काही क्षणात प्रश्न विचारला की आंबेडकरांचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान काय सांगा म्हणून, भारताचं स्वातंत्र्य मिळवण्यात त्यांनी काय योगदान केलं. मी काय टॅकल करू शकलो नाही त्या प्रश्नाला. यावर्षी पण 43 मार्क्स मिळाले, पोस्ट काही मिळाली नाही. झालं परत पॅटर्न सुरू. 2016ची सालाबाद प्रमाणे प्रिलिम पास झालो, काठावरच होतो यावेळेस. परत मेन्स सुरू केली. ह्यावेळेसही मॉक वगैरे नाही दिले. इंटरव्ह्यूला गेलो तर नगर जिल्ह्याचे कोणी असतील सांगलीचे तर कृष्णप्रकाश म्हणून बघा एक आहेत SP, ते पॅनल मेंबर असतात मुंबईला बघा, आणि मोरे सर अध्यक्ष होते. तर यावेळेस मग छान प्रश्न विचारले त्यांनी. कृष्णप्रकाश होते त्यांनी, तर म्हणजे एकदमच रिलॅक्स करतात ते मुलांना, छान प्रश्न विचारतात. आता मलाही प्रश्न विचारला की मी आता नोकरी करतो, मला म्हटले तुम्हाला पॉलिटिकल पार्टी जॉईन करता येईल का म्हणे. आता महानगरपालिकेचे इलेक्शन्स वगैरे, महानगरपालिकेचे इलेक्शन चालू होते बघा इंटरव्ह्यूच्या वेळेस म्हणजे. तर मला विचारलं सरांनी की तुम्हाला पॉलिटिकल पार्टी जॉईन करायची तर कोणाला फेवर कराल म्हणे दोन्हीपैकी. एक शिवसेनेचा आणि BJPचा असं क्रॉस चालू होतं त्यावेळेस. आता काय होतं की भावनेच्या भरात बरं झालं मला सुचलं तिथं, नाहीतर आपला अंदाजपंचे ताळे चालूच असतात. कोणत्या तरी आपली पार्टी मनात बसलेली असते, आपण शासकीय नोकरी विसरून जातो. तर मी सुदैवाने सांगितलं त्यांना की शासकीय नोकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या पॉलिटिकल पार्टीशी संबंध ठेवणं किंवा ती जॉईन करणं हे अलाउड नाही. तर बघा आता त्यांची प्रश्नाची फैरी किंवा ज्या हे असतात ते लगेच तयार असतात. म्हटले ठीक आहे, मग शासकीय नोकऱ्यांचे बायको असेल तर तिला येईल का जॉईन करता. आता माझ्याकडे बघून हसले बरं का ते, म्हणजे त्यांना काय म्हणायचं ते कळलं. मग मी पण उत्तर मला माहीत होतं, पण कसं असतं काही गोष्टी थोड्या वातावरण हलकं करणे वगैरे जे प्रकार म्हणतो ना आपण, तर त्या दृष्टीने मी सांगितलंच. तर म्हटलं सॉरी जॉईन नाही करू शकत आणि माझंही काही लग्न नाही झालं म्हटलं अजून. तर थोडं त्यांना वाटलं की डेअरिंग आहे मुलात, परत बोलतोय बाबा परत. मग मोरे सरांनी सेल टॅक्स GST वगैरे आलं होतं त्याच्यावर बरेचसे प्रश्न विचारले. तर अशा प्रकारे म्हणजे 2-3 वर्षाचं जे अपयश होतं 35, 43 वगैरे, तर यावर्षी ते भरून निघालं. 65 मार्क्स दिले मला त्यांनी आणि म्हणजे तहसीलदार पोस्ट मिळू शकली यावर्षी. आता थोडा कागदच काढतो. थोड्या गोष्टी लिहून आणल्यात, काय सर्वांना उपयोगी पडतील असं ज्याला अप्लाय होतं त्यांनी करा. आता मी आधी सांगितलं नाही एवढं काही महत्वाचं नाही, नोट्स वगैरे काय लिहिलं जनरल किंवा जर तसं समजा सब्जेक्टनुसार चालायचं असलं तर मी ते पण तयारी करून आलेलो आहे. तुमची जर इच्छा असेल तर आपण त्यानुसार पण करू. रेफरन्स मटेरियल वगैरे असेल काय वाचायचं वगैरे तर ते पण करू. पहिला जो मुद्दा सांगितला होता तो मी ॲक्च्युली नंतर घेतला होता, पण तो सांगतो परत सांगतो. कधीच कॅल्क्युलेशन नाही करायचं बघा. 150 जागा आल्या, 150ला 15 निघून एवढे मुलं मेन्सला जातील, आपला तर एवढा आहे, पुण्यात एवढे मुलं दिसते, गावाकडचे माझ्या 3 जणांना एवढा आहे, इकडचे 4 जण भेटले होते मला. हे कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. आपल्याला एक सेफ स्कोर आहे ना त्याच्या पुढे लिहून घालायचा आणि मेन्स सुरू करायची. बाकीचे काही डोक्यात चक्र वगैरे तसे ठेवायचे नाही की आता करायचं आणि नंतर मग आपल्या आला की बघू कॅल्क्युलेशनमध्ये बसू. तर या गोष्टी स्ट्रिक्टली टाळायच्या. आता MPSC करताना काय होतं, तुम्ही रिझल्टचं ॲनालिसिस केलं असेल, UPSCचं तसंच आहे, MPSCचं तसंच आहे. 45 ते 50% मार्क्स पाडायचे आपल्याला. आपल्याला काही डिस्टिंक्शन वगैरे हा काही प्रकार नाही इकडं. 45 ते 50%. तर आहे 45-50% मार्क पाडायचेत ना, तो जो स्टॅटिक सिलेबस आहे ना तुम्हाला MPSCचा, स्टॅटिक शब्दावर सांगतो मी, तो करायचा. फार काय दुसरं काही वाचत बसायचं नाही. माझा मित्र इग्नूचे पुस्तकं वाचतो, तो तिकडून त्याने दिल्लीवरून काही नोट्स आणल्यात, वाजीराम रवीच्या नोट्स आहेत, करंटचं त्याच्यासाठी व्हिडिओ बघावे लागतात.
तर असं काही नाही, आपल्याला 45% ना आपल्या स्टॅटिक सिलेबसवर कधीही पडतात. कोणताही पेपर घ्या, विज्ञान कितीही टफ आलेला असला कंबाईन प्रिलिमला, तरी तुम्ही ॲनालिसिस करा, 50% मार्क तुम्हाला पूर्व ज्ञानावर किंवा दुसऱ्या स्टॅटिक सिलेबसवर येतात. मंजूर आहे? बघितलाय पेपर? कंबाईनचा पेपर बघितलाय? हा, एक अजून एक गोष्ट आहे की डायरेक्ट अशी हवा ठेवून तयारी म्हणजे येऊ नका की उपजिल्हाधिकारीच व्हायचंय, क्लास 1च व्हायचंय, मला बाकीचं काही करायचंच नाहीये, हे DSLR, NT, CO हे प्रकार करायचे नाहीये. तर हे थोडे बाजूला घ्या. PSI STI असिस्टंट पासून तयारी सुरू करा. मी STIला थोडे नावं ठेवले असले तरी STI पदाचा इथपर्यंत वाटचालीत खूप वाटा आहे. कारण अर्थार्जनाचा जो प्रश्न आहे तो आपण आपल्या आईवडिलावर फार काळ ठेवू शकत नाही, कारण आपल्या आईवडिलांची परिस्थिती फार वीक आहे, त्यांच्याकडे गावाकडचे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, आपण त्यांना पैसे देण्याचं वय आहे, त्यांच्याकडून पैसे घेण्याची आपली आत्ता इथून पुढची फेज नाही आहे. त्यामुळे कुठल्याही जॉबला नावं ठेवायची नाही, एक जॉब घ्यायचा आणि तुमच्या धमक आहे ना तर तिथून पुढे अभ्यास करत राहायचा. खूप वेळ भेटतो कुठल्याही पदाला, STI पदा इतका वेळ इतर कुठल्याही पदाला अभ्यासासाठी भेटत नाही. सुट्ट्या सुद्धा मॅनेज होतात, सर्व काही करता येतं तुम्हाला. तर ती डोक्यात असेल तर ते काढून टाका, कुठल्याही परीक्षा देण्याचं टाळू नका. तुमचे कुठे अटेम्प्ट वाया जाणार आहेत? कंबाईन दिला असतं तर काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? अहो, एक प्रॅक्टिस होतीच आणि MPSC सारख्याच लेवलचे पेपर काढते. तुम्ही बघा राज्यसेवेला आणि काही यांच्या प्रिलिमला फार काही फरक पडत नाही, एक 20-30% प्रश्न असतील पण बाकीचे प्रश्न याच लेवलचे असतात. त्यामुळे या परीक्षा द्यायचं टाळू नका, परीक्षा देत चला. तर स्टॅटिक सिलेबसचे रिलेटेड आपण होतो. स्टॅटिक सिलेबस म्हणजे काय करायचं आहे, तर पॉलिटीला रंजन कोळंबेच वाचायचे. कोणाला इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल तर लक्ष्मीकांतचं काही हरकत नाही आहे, पण कोळंबेच वाचायचे. बाकीचे काही वाचण्याची काहीच गरज नाही की आता मी नेटवरून काढतो मटेरियल आणि इलेक्शनच्या साईटवरून काढतो, महिला आयोगाच्या साईटवरून काढतो, काही गरज नाही आहे. कोळंबे सरांचं वाचलं 60% अबव 50% नेहमी त्याच पुस्तकातले प्रश्न तुम्हाला येणारच आहेत. आणि राज्यसेवेच्या बाबतीत एक होतं की आपण कोळंबे वगैरे पॉलिटी हे पार्ट करतो, पण सगळ्यात महत्त्वाचं पंचायत राज घटक आहे. बघा, पंचायत राजचे ना प्रिलिमला जरी नसलं तर मेन्सला खूप प्रॉब्लेम होतो की आपण थोडंसं दुर्लक्ष केलं जातं सगळ्या मुलांकडून आणि एकदम इझी प्रश्न विचारतात. लेटेस्ट अमेंडमेंट वगैरे त्यातले झालेले आहे किंवा छोटे छोटे असते इलेक्शनशी रिलेटेड रिफॉर्म्स वगैरे झालेले असतात. तर हे प्रश्न आहेत ना आपण थोडंसं निग्लेक्ट करतो. तर पंचायत राजला विशेष जोर द्यायचा आहे आणि एकदाच करून टाकायचं. ती काय 100 वेळा त्याला वाचायची काही गरज नाही. छोटं पुस्तक आहे, लवटे सरांचं केलं तरी सफिशियंट आहे. तुम्हाला अजून कुणाचं इच्छा असेल तर त्यांचं केलं तरी काही हरकत नाही. तर म्हणजे एकच आहे की स्टॅटिक सिलेबसला आपल्याला चिकटवून राहायचं आहे. पॉलिटीला कोळंबेच वाचायचं आहे, इतिहासला ग्रोवरचं कंपल्सरी करायचं आहे, ग्रोवर वाचायचं आहे. कोणाला किती मोठा वाटत असला किंवा काय वाटत, हां फक्त वाचताना काही ट्रिक्स लक्षात ठेवा. जे व्हाईसरॉय वगैरे ज्यांचा पार्ट दिलेला आहे गव्हर्नर जनरलना, तर ते एकदा वाचून थोडेसे ना त्यांचे फक्त महत्त्वाचे नोट्स असतील. मग याच्यात तुम्हाला एक गोष्ट काम येईल की युनिकचं बघा समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, तर ग्रोवरचं सगळं नोट्स केलेले आहेत तयार त्यांनी. फक्त समाधान महाजन युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे. एकदा ग्रोवर वाचा आणि नंतर हे महाजन सरांचं पुस्तक वाचा, काही गरज नाही दुसरं. महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला असतो. आता तुम्ही थोडं ॲनालिसिस केलं असेल भारताच्या इतिहासात 30 ते 40% महाराष्ट्राचा इतिहास ऑटोमॅटिक कव्हर होतो. मला पण प्रश्न येतो की आपल्या लोकांनीच फक्त इतिहास घडवला की काय काय माहिती तिथे. तर इथं आपला कव्हर होतोय. परत आपल्याला एक कटारे सरांचं पुस्तक आहे बघा, ऐकून असाल तर ते एक पुस्तक घ्यायचे, 100% घ्यायचे आणि त्याला जोडीला एक पुस्तक म्हणजे 11वीचा इतिहास वाचायचे. आता आपल्याला कोणी किती नावं ठेवले ना की तू MPSC करतो आणि असे काय छोटे पुस्तकं वाचतो आणि याच्यातून काय पडलंय कधी काय असं जर विचारत असलं तर ते दुर्लक्षित करायचं आणि आपल्या त्याचं नोट्स वगैरे काढा किंवा पाठ करता. आता तुम्ही सगळे 2018चा अटेम्प्ट देणार आहेत की आहेत कोणी मेन्सला आत्ता? ठीक आहे, 18च्या अटेम्प्टसाठी आहे तुम्ही, तर नोट्स काढायला काही हरकत नाही आहे. कुठल्या विषयाच्या करंट रिलेटेड काही असेल तर त्याच्या नोट्स काढायच्या. आणि आणखीन एक पॉईंट आहे की तुमच्या लक्षात ज्या गोष्टी राहत नाहीत ना त्या नोट्स काढायच्या. बाकी काय आता लगेच पॅराग्राफ करून आणि त्याला लाल पेनाने अंडरलाईन ग्रीन पेन दुसऱ्या ह्याच्यासाठी असं काही वापरायचं नाही. वेळ खूप जातोय, त्याची गरज पण नाही सध्या. फक्त ज्या गोष्टी लक्षात राहत नाहीत ना त्या 100% करायच्या. रयतवारीची टक्केवारी किती होती, म्हणजे किती भूभागावर होती, मालवारीची किती भूभागावर होती, ह्या गोष्टी नाही लक्षात राहत, लिहून टाका आणि रिवाईज करत राहा कधी पण.
विषयानुसार आपण जाऊया. प्रिलिमला बघा सीसॅटच फॅक्टर आहे. सीसॅटला तुम्हाला बाकीचे काही ऑप्शन्स नाही आहेत. तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्हचा पार्ट करावाच लागेल. याच्यासाठी काही स्पेसिफिक कुठलंही पुस्तक नाही आहे. अजित थोरबोले सरांचं पुस्तक आहे, पण काय आहे की पॅसेज आयोगाचे जे पॅसेज वगैरे येतात आणि इकडे जे पुस्तकात येतात ना, फार फरक आहे. इकडे जरी आपल्याला सगळे सुटत असले, आपला कॉन्फिडन्स बिल्डअप झाला ना, तरी तिथं प्रॉब्लेम्स येतात. तर थोडंसं मी जे ॲनालिसिस केलं त्यानुसार तुम्हाला सांगतो. आपल्या आयोगाचेच पेपर फक्त रेफर करायचे. 4 वर्षात जे झाले असतील ना तेवढे रेफर करायचे. अजून काय करायचं, त्याचे उत्तरही सोबत ठेवायचे आणि बघायचं की आयोगाने कधी कधी काय होतं बघा, एखादा प्रश्न आहे ना, आपण वेगळा एक्सपेक्ट असतं पॅसेजनुसार, त्याचं वेगळंच उत्तर असतं आणि आयोगाच्या मनात तिसरंच उत्तर असतं. हे असे प्रत्येक पॅसेज किंवा काही पॅसेजमध्ये 100% 2-3 क्वेश्चन्स असतात. हे ॲनालिसिस करून ठेवा की कुठल्या लेवलच्या प्रश्नाला आयोग असं तिसरेच काहीतरी उत्तर देतं ना, हे कळून घ्यायचं. आता पॅसेजमध्ये प्रत्येक वर्षी एक पॅसेज इमोशन्सवर 100% असतो. तुमच्या भावना असेल, प्रेम असेल किंवा दुसरं काही दुःख असेल, काय असेल, ह्या भावनाशी रिलेटेड एक पॅसेज 100% असतो. माझा प्रामाणिक सल्ला आहे तुम्हाला, ह्या पॅसेजच्या नादी कोणीही लागायचं नाही. फार फिलॉसॉफर थिंकर्स असतील त्यांनी काय अटेम्प्ट करायला काही हरकत नाही, पण बाकीची आपली आम जनता आहे, आपण नादी नाही लागायचं. कारण 100% 5 क्रॉस मारतो आपण आणि मग कीचा कोड बघायला सुरुवात करतो की आपलंच चाललंय काय, हे सी सेटचं तर नाही आहे, आपलं तर बी आहे का, सगळेच कसे चुकतील 5-5. तर त्यामुळे ना तो पॅसेज सोडून द्यायचा. अजून एक बघा, सायन्स रिलेटेड एक पॅसेज असतो, बघितला असेल तुम्ही, तर तो स्ट्रिक्टली इंग्लिशमधून सोडवायचा आहे. नाहीतर मग सायन्सचं मराठी ट्रान्सलेशन केलेलं तुम्ही बघा, ते कोणाला झालं ॲनालिसिस तर ठीक आहे मराठीतून, पण इंग्लिशमधून त्याचे उत्तरं बऱ्यापैकी येतात. कारण केमिस्ट्री रिलेटेड पॅसेज वगैरे असतो किंवा काही संशोधन असतं त्याच्याशी संबंधित तो पॅसेज असतो. तर हा पॅसेज 100% आधी घ्यायचा. इंग्लिशचा पॅसेज असेल ना तर सोडवायला नक्की घ्यायचा. थोडा दिसायला अवघड वाटतो, जरा किचकट वाटतो, परंतु प्रश्न येतात त्यावरचे. तर थोडंसं या स्ट्रॅटर्जीनी ज्याला वाटत असेल तरी जाऊ शकताय. म्हणजे तुमची स्वतःची जर कोणी बिल्ड करत असेल किंवा तुमची काही वापरायची असेल पद्धत तर वापरू शकताय. ब्लाइंडली कोणालाही फॉलो करू नका. मी हेच वापरतो म्हणून तुम्हाला सांगतो. नंतरचा झाला प्रश्न हे 2 पॅसेज. बाकी मग इतिहासकालीन वगैरे पॅसेज असतात. तर यातले अटेम्प्ट करताना जे स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला सुचतंय किंवा त्या पॅसेजमधून वगैरे किंवा जे आपल्याला ॲनालिसिस होतं की उत्तर येईल, त्यातले 5 पैकी 2 प्रश्न हमखास असे असतात की त्याच्या उत्तराचा आणि त्या पॅसेजचा कुठेही ताळमेळ लागत नाही किंवा त्या पॅसेजमधलं कुठलंही वाक्य त्याच्याशी मॅच होत नाही. तुम्ही बघा, मी काही तुम्हाला असं सांगत नाही, क्वेश्चन पेपर तुम्ही घरी जाऊन ॲनालिसिस करा, तुम्हाला या सगळ्या गोष्टी तिथं दिसतील. काही संबंध नसतो त्यांचा. तिसरंच काहीतरी उत्तर आयोगाचं पण आलेलं असतं किंवा कॅन्सल होऊन येतो तो प्रश्न. तर हे प्रश्न ओळखायची थोडीशी पद्धत हे करा. कारण आणि जनरली कळतात हे प्रश्न. आपण पॅसेज घेतला ना, आता तुम्ही म्हणाले या सगळ्याच गोष्टी तिथं 2 तासात कशा करायच्या, तर मग यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करत राहायची. आत्तापासून सोडवायला घ्या. आता काही अकॅडमीवाले खूपच स्ट्रिक्ट पॅसेज टाकतात बघा सीसॅटची, खूप म्हणजे खूपच. तर काय हरकत नाही, आपण आपलं त्याच्यातून थोडंसं आपलं अवमूल्यन किंवा मूल्यांकन वगैरे होऊ शकतं. तर सोडवायला काय हरकत नाही, आत्तापासून घ्या. ते काय तुमच्या सिलेबसचा वगैरे पार्ट नाही आहे, तुम्ही आत्ता केलं तरी त्याचं म्हणजे तुम्हाला युजफुलच राहणार आहे ते. त्यामुळं तुम्ही आत्ताच्या स्ट्रॅटेजीत जरी तुम्ही सुरू केला पॅसेज वगैरे वाचायला तरी काही हरकत नाही, सोडवायची तयारी सुरू करा पॅसेजची. सीसॅटचं बाकीचे जे असतील 22 ते 25 क्वेश्चन्स जे असतात ते मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगवर असतात. आता या गोष्टी कशा आहेत माहिती आहे ना, याला प्रॅक्टिसशिवाय काहीच नाही. कोणीही तुम्ही कोणाचे क्लास करा आणि किती बादशाह माणसाकडे गेले तरी ते तुम्हाला प्रॅक्टिसशिवाय नाही असू शकत. कारण 3चा वर्ग करायचा आहे, त्याच्यात 1 मिळवायचं आहे. हे तुम्हाला तिथं जर कळलं नाही त्या गणितात ॲट द टाईम, हे केव्हा होतं की जेव्हा ब्रेनला तशी प्रॅक्टिस होती ना, की वेगवेगळे विचार करण्याची प्रॅक्टिस होती, तेव्हा ते बुद्धिमत्तेचे प्रश्न सुटतात. नाहीतर सोपं असतं हे की घन करायचा होता आणि 1 मिळवायचा होता, पण आपण तिसरे प्रकार करत बसतो. त्याचा फार 5वा घात करून त्याच्यातून 2 वजा करतो, 4 टाकतो, पण हे छोट्याशा गोष्टीपर्यंत येतच नाही. यासाठी फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. प्रॅक्टिस व्यवस्थित करत राहावा. रिझनिंगचे प्रश्न थोडेसे 1 पेज भरून असतात. पेपर झाले त्यांनी सांगितलं होतं की माझं 1 पॅसेजचं उत्तर
हाताने मी दुसऱ्या याला केलं आणि मला ते कळलंय तिथं की चुकलंय म्हणून. बघा मी काय तुम्हाला फक्त स्टोरी सांगण्यासाठी ते उदाहरण तयार नाही केलं, ते एकदम जवळचं उदाहरण आहे माझ्या. तर ह्या अशा गोष्टी 100% होतात. तुमचे दुसरा तिसरा चौथा अटेम्प्ट जरी असला ना की एक 45वा क्वेश्चन गोल करायचा असतो, आपण 46वा करतो आणि लगेच कळतं आपल्याला की अरे हे, आणि ते एकदम बरोबर उत्तर असतं 45चं येणारा, पण आपल्याकडून दुर्दैवानं ते हे होतं. माझा पण आत्ता एक म्हणजे मी एवढ्या परीक्षा दिल्या पण तरी हा एक दुर्दैवी अनुभव सांगतो की एक साधा प्रश्न होता, समजा 45वा प्रश्न होता तो, त्याचं उत्तर मला माहीत होतं पण थोडे 2 पर्याय कन्फ्युजन झालं. मग 45वा म्हणून मी जे चुकीचंच उत्तर त्याचं 46व्या क्रमांकाला लिहिलं. नंतर मला लगेच कळलं की हे चुकलं आहे आपल्याकडून. थोडंसं निराश झालो. नंतर बघितलं, अरे म्हटलं देवाने संधी दिली आपल्याला की आपण 46वा गोल केला. मग परत 45व्याला चुकीचं उत्तर गोल केलं, दोन्ही पण आउट. तर या गोष्टी अशा आहेत ना की याला प्रॅक्टिसची गरज आहे. बघा कितीतरी मुलांचे कोडिंग चुकतात. कोडिंगचे प्रकार नंबर टाकताना कोडिंग चुकतात. एवढा आपण मोठ्या लेवलच्या समजा परीक्षा आहेत, एवढा अभ्यास करतो, आपल्याकडून कोडिंग चुकणे हे अपेक्षित नाही. यासाठी त्या प्रकारचे ते पेपरच वापरायचे, राऊंड करूनच ते सोडवायचे. किती वेळ थोडा गेला तरी काही हरकत नाही, क्वेश्चन पेपरवर मार्क्स करून नाही सोडवायचे. ओके. तर GSला बघा, म्हणजे या 3 वर्षाचं आपण CSATचं थोडं ॲनालिसिस केलं ना की असं दिसून येतं की GSला फार स्कोअर नसतात मुलांचे, 70, 80, 90, हार्डली 100. पण CSATला 120-130 वगैरे घेतलेले असतात, त्यामुळे थोडंसं मेरिट हाय जातं. तर किमान आपल्याला 70 ते 80 मार्क्स तरी मिळवायचे. 70-80 मार्क्स मी मागाशी सांगितलेली स्ट्रॅटेजी ही फक्त स्टॅटिक सिलेबस करायचं आहे. स्टॅटिक सिलेबस तुम्हाला परत पुस्तकं सांगतो मी, लिहून घ्यायची असली तर घेऊ शकता तुम्ही. सोप्या टॉपिकपासून सुरुवात करू आपण. सोपा प्रिलिमसाठी राज्यसेवेची. राज्यसेवा प्रिलिमला एन्व्हायरमेंट म्हणून घटक असतो एक. मला सोपा वाटतो, तुम्हाला वाटत असेल की नाही ठरवा दे, पण नक्की वाटेल, कारण टेक्निकल बॅकग्राऊंड जे असेल ना त्यांना सोपा आहे सब्जेक्ट. तुषार घोरपडे सरांचं पुस्तक 100% काय वाचायचं. तुषार घोरपडे सर, युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे, प्रकाशन तुषार घोरपडे. पर्यावरण आणि पारिस्थितिकी म्हणून पुस्तक आहे. चांगल्या प्रकारे समजून सांगितलेले आहेत कन्सेप्ट, आणि 3, 4 किंवा 5 पर्यंत प्रश्न पण पर्यावरणशी रिलेटेड यातून येतात. काही प्रॉब्लेम येणार नाही. एवढं एकच पुस्तक करायचे पर्यावरणला. दुसरं कोणी सांगत असेल शंकर IAS वाचा, विजन IAS वाचा, तर वाचू नका, काही गरज नाही आहे. एवढं सफिशियंट. नंतर आता इतिहासपासून सुरुवात करू परत. तुमच्या स्वतःचे काही कोणी यूज करत असलं तर मटेरियल वाचा बरं का. म्हणजे मी फोर्स करतोय म्हणून हे वाचू नका, पण मी जे वापरले ते सांगतो मी तुम्हाला. इतिहासासाठी तुम्ही ग्रोवर आपण सांगितले तसं मस्ट आहे, कारण गव्हर्नर जनरल्स आणि व्हाईसराय यांच्यावर 100% 3 ते 4 प्रश्न येतात. जोड्या लावा किंवा इतर माध्यमातून ते क्वेश्चन्स येतात. त्यामुळे ग्रोवरला पर्याय नाही. बरेचशा मुलांच्या तक्रारी असतात की ग्रोवर खूपच वास्ट आहे, मला तर 15 दिवस झाले ते उरकतच नाही आहे. तर ते काही नाही, एकदा 2-3 वेळा वाचून झालं ना की तुम्ही ऑटोमॅटिक 1-2-3 दिवसात रिव्हिजन पडते त्याला पुढं. तर ते गव्हर्नरचा वगैरे तो पार्ट त्यातून व्यवस्थित करायचा आहे. हां, आता ग्रोवरला आपण जे सांगितलं की समाधान महाजन सरांचं जोड लावायची. तर ऑब्जेक्टिव्ह आहे पुस्तक बऱ्यापैकी. ग्रोवर वाचल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही. समाधान महाजन, युनिक अकॅडमी. समाधान महाजन. ठीक आहे, लिहिलंय. आता पुढचा पार्ट आहे बघा आपला 11वीचं इतिहासचं टेक्स्ट बुक वाचायचं. आणि हे पुस्तक मी सांगतो की पाठ करायचं आहे. बरं, छोटे पुस्तक आहे. यातला महत्त्वाचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा पार्ट आहे. त्याच्यावर 2-4 क्वेश्चन येतात, कुठे ना कुठे रिलेटेड येतात ते प्रश्न. तो वाचून टाकायचा. आयोग जसेच्या तसे प्रश्न या पुस्तकातूनच विचारतात महाराष्ट्राचा इतिहास रिलेटेड.
11वी इतिहास. प्रिलिमला कटारे किंवा गाठा वाचायची गरज नाही आहे, मेन्सचं आपण पुढं घेऊ तेव्हा सांगेल मी. एवढे 3-4 पुस्तकं सफिशियंट आहे हिस्ट्रीसाठी. याच्या पुढे काय वाचायचे तुमची जर इच्छा असेल ना तर तुम्ही 5वी ते किंवा 10वीपर्यंत इतिहास वगैरे ते वाचू शकताय टेक्स्टबुक. पण याच्यातून जर समजत असेल तर काही गरज नाही वेळ घालवण्यात, पण तेच तुम्हाला याच्यात दिलेलं आहे. पण कसं असतं की सांगितलं जातं 5वीचे आधी वाचा, 6वीचे वाचा, तुम्हाला येईल. पण आता आपण त्या वयाचे नाही आहेत की आपण सगळे मॅच्युअर आहेत ना, करून टाकूया. झालं इतिहासचं. भूगोलचा पार्ट घ्यायचा आहे. महाराष्ट्राचा भूगोल आहे बघा, सौदी सरांचा छोटा ठोकळा. महाराष्ट्राचा स्पेसिफिकली, सौदीचे 3-4 आहेत, तुमचं थोडं हे होऊ शकतं, पण महाराष्ट्राचा यातून वाचायचं आहे. याला वावर तुम्ही करू शकताय. दीपस्तंभचा एक जिओग्राफी आलेला आहे महाराष्ट्राचा, दीपस्तंभ पब्लिकेशनचा महाराष्ट्राचा भूगोल आहे. ह्या दोन्हीपैकी एक वाचायचं आहे, दोन्ही नाही वाचले तरी काय हरकत नाही. यात पण मी तुम्हाला सौदी प्रेफर करेल, कारण लोकसंख्या वगैरे चॅप्टर जे आहे त्याची करंट रिलेटेड किंवा 2011ची जी जनगणना झाली आहे ना, तर त्याची नंतर जी आकडेवारी आली ती यात छान प्रकारे दिलेली आहे. इतर ठिकाणी आपल्याला भेटत नाही ती आकडेवारी, आणि त्या आकडेवारीवर थोडे ट्रिकी प्रश्न टाकले जातात आयोगाकडून. तर सौदीच प्रेफर करा. दीपस्तंभचं जर वाटलं तर थोडंसं पिक्चरियल वगैरे आहे, थोडेसे नकाशे वगैरे छान दिलेत, वाटलं तर दोन्ही रेफर करा. महाराष्ट्राचा पार्ट झाला. सौदीचा एक प्रिलिमसाठी ठोकळा आहे बघा मोठा, भारताचा आणि महाराष्ट्राचा सगळं आहे त्याच्यात. मला वाटतं भूगोल आणि पर्यावरण. तर यातलं पर्यावरण नाही वाचायचं आपण, तुषार घोरपडे सरांच्या याच्यातलं पर्यावरण वाचणार आहे. पर्यावरण अवॉइड करायचं तिथे. अजून एक सांगायचं आहे, भारताचे रिलेटेड जे प्रश्न आहेत ना, हार्डली 2 ते 3 आले तर येतात बरं. त्यामुळे महाराष्ट्राच्या भूगोलवर फोकस करायचं आहे. भारताचे रिलेटेड जे क्वेश्चन येतात ना 2 ते 3 आले तर ते पण. मग हा पार्ट आता तुम्ही बेसिक टेक्स्टबुक वगैरे वाचायला सुरुवात केली आहे भूगोलचे. भूगोलसाठी आपल्याला टेक्स्टबुक मस्ट येतात, कारण म्हणजे आहे इकडचं मटेरियल, पण त्यातले मग भारताशी रिलेटेड प्रश्न येतात जसेच्या तसे. तुमच्या नदी प्रणाली आणि ज्या पर्वतरांगा आहे हिमालय वगैरे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न येतात 100%. तर ते फक्त आहे ना भारताशी रिलेटेडचे टेक्स्टबुक वाचायचे का, कितवीचे वगैरे ते माझ्या नाही लक्षात आता, 7वी 8वी किंवा 9वीला असेल भारताचं भूगोल आहे बघा, ते एक पुस्तक वाचायचं भूगोलचं. बस एवढं सफिशियंट आहे. आपण पुढचं पॉलिटीचं मी सांगितलं आहे मग अशीच तुम्हाला. रंजन कोळंबे, ज्याला इंग्लिशमध्ये वाचायचं असेल लक्ष्मीकांत. अजूनही कोणाला वाचायचं असेल तर के सागरचं लक्ष्मीकांत त्यांनी मराठीमध्ये, लक्ष्मीकांतचं के सागरनी मराठीत केलं आहे, पण खूप मोठा ठोकळा आहे. मेन्सशी आहे संबंधित, प्रिलिमला काही एवढा काही युजफुल नाही आहे, त्यामुळे कोळंबे सर करून टाकत आहेत. पंचायत राज लवटे सरांचं वाचा, याला दुसरं नाही पर्याय एवढा खास. हां, आता वाचताना थोडेसे करंट रिलेटेड पॉलिटीवर विशेष लक्ष द्यायचं आहे. करंटचे फार प्रश्न येतात पॉलिटीला तुमची निवडणुका झाल्या असतील किंवा आता सरपंचाचं बघा थेट निवडणूक आहे, मागं नगराध्यक्षांची होती, तर याच्या संबंधीची माहिती आहे ना ती कलेक्ट करून वाचायची. याचे 100% प्रश्न येतो आणि फार म्हणजे 3-4 पर्याय असतात. एखादा एकदम नॉमिनल शब्द इकडे तिकडे करून असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे पॉलिटी हा असा घटक आहे ना की त्याला करंटला व्यवस्थित तुम्ही जोड द्यायची. काय करणार आहे आपण, पृथ्वी परिक्रमा किंवा युनिक बुलेटिन किंवा आपलं एक्सप्रेस, या तिन्हीपैकी कुठलंही एक वाचा, तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटत ना त्यातून सफिशियंट आहे, कारण सगळीकडे चालू घडामोडी तर त्यातल्याच येतात. पॉलिटीचा पार्ट यातून कव्हर करायचा आहे. तसंच आता पर्यावरणचं पण सांगितलं होतं, यात पर्यावरणचं पण सेपरेट येतो, तो पण टॉपिक ह्या 3 मॅगझिनपैकी एक वाचून कव्हर करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे बघा, सायन्स. एकतर बेसिक पुस्तकं ज्याला वाचायचे नसतील, बेसिकमधून क्वेश्चन जसेच्या तसे येतात 50%, आणि 50% क्वेश्चन जे आहेत ना वरचे
तर ते फक्त मग मेडिकल फील्डचे असतात, फार्मसी वगैरे रिलेटेड असतात. ते त्या विद्यार्थ्यांना पण सोडवता येत नाही, कारण त्यांनी पण असेच ग्रॅज्युएशन वगैरे केलेलं असते. त्यामुळे त्याच्या आपल्याला नादी नाही लागायचं. 50% आपले बेसिक पुस्तकातून कव्हर होतात. त्यातला एकही क्वेश्चन चुकता कामा नाही, एकही नाही जाऊ द्यायचं आपल्या स्टार्टिंगमध्ये. आता थोडंसं आत्ता 2-3 वर्षाचं जर ॲनालिसिस केलं ना, 2-3 परीक्षाचं नंतर मॅथमॅटिकल प्रश्न येत आहेत सध्या. फॉर्म्युले टाकून तुम्हाला गणितं वगैरे सोडवायला येतात सायन्सशी रिलेटेड. तर सूत्र वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचे त्यातले. आधी परत आयोगाने टाकले नव्हते, आता 2-3 परीक्षेपासून टाकायला सुरुवात केली. तर मग हे जे पुस्तकात उदाहरणं सोडून दिलेले असतात ना, गतिज ऊर्जेचे असतील, स्थितीज ऊर्जेचे जे उदाहरणं असतील, जसेचे तसे आयोग आकडेवारी बदलायची पण तसदी घेत नाही आहे. त्यामुळे आपण ते उदाहरणं बघून घ्यायचे वाचताना. आपण स्किप करतो जनरली. भिंग जो चॅप्टर आहे ना, लेन्सेस वगैरे की लेन्स, त्या चॅप्टरवर 1-2 प्रश्न येतात आणि मॅथमॅटिकलच क्वेश्चन येतात त्याच्यात. तर तो एक चॅप्टर व्यवस्थित करायचा सायन्समधला. ज्याला बेसिक वाचायचं नसेल, बॉटनी किंवा बाकीचं झुलॉजीचा वगैरे पार्ट आहे, संदीप बसके सचिन बसके सरांचं पुस्तक वाचलं तरी सफिशियंट आहे. फक्त सगळा सिलेबस कव्हर होत नाही त्यातून प्रिलिमचा. म्हणजे नाही तर मी एकच सांगायचो, तुम्ही तेवढंच वाचायचे. सगळा सिलेबस कव्हर होत नाही. आता याच्याही पुढे एक लुसेंटचं बघा, सायन्सचं आहे पण खूप मोठं पुस्तक आहे. त्याऐवजी काय करायचं, त्यांचं GKचं पुस्तक आहे बघा एक छोटंसं. तर GKच्या पुस्तकमध्ये सायन्सचा एक टॉपिक दिलेला आहे त्यांनी, म्हणजे सायन्स पार्ट, बरेच पार्ट दिले आहेत त्या सायन्सचं पण. तर तेवढा जरी वाचला ना, तर जे 50% वरचे प्रश्न येतात त्यातले एक 10% प्रश्न येऊन जातील आपल्याला. मोर दॅन 50% मार्क सायन्सला सफिशियंट आहे. कारण आपला विषय झाला आहे, आपल्याला 70% वगैरे नाही पाडायचे, 45-50% पाडायचे. कोणाला जर मध्ये डाऊट असतील ना तर विचारत जा बरं. म्हणजे काही पण कसले असतील, फक्त एक आठ आहे की मला त्याचं उत्तर आलं तरच सांगेल, तसं नाही जमणार. अजून कुठला विषय राहिला आपला? इकॉनॉमिक्स. हां, आता इकॉनॉमिक्सचं आहे ना, तुमच्यापैकी सिलेबस कोणी बघितला आहे? नाही बघितला? ब्लाइंडली अभ्यास करू नका. मी पण नव्हता बघितला आत्तापर्यंत. तर बघायचा, म्हणजे बघितला कसं, आपण फक्त बघतो की हां एवढे सब्जेक्ट आहेत, पॉलिटी आहे, सायन्स आहे, हिस्ट्री आहे, पण त्यात आतमध्ये काय पॉईंट आहेत काय ते बघत नाही आपण. तर पहिला मुद्दा आहे की सिलेबसची कॉपी प्रत्येकाजवळ नेहमी ठेवायची. कुठलाही लेक्चर असेल, लायब्ररी असेल, तुमची सिलेबसची कॉपी ठेवा. काही जरी वाचत असले ना तर ते सिलेबसला धरून वाचा. कारण इकॉनॉमिक्सचा पार्ट सांगतोय, इकॉनॉमिक्सच्या बऱ्याचशा गोष्टी प्रिलिमला नाही आहेत किंवा पुढं मेन्सला पण नाही आहेत. मेन्सला बँकिंगचं वगैरे काही नाही आहे. आपण सरसकट देसले सरांचं पुस्तक घेतो, शेवटपर्यंत संपवतो, परत बँकिंग 3-3 वेळा वाचतो. हा म्हणजे वेस्टेज ऑफ एनर्जी आहे. त्यामुळे फक्त सिलेबसमध्ये जे असेल तेवढंच विचारायचं. आयोग तेवढ्या बाबतीत काळजी घेतं की 4-2 प्रश्न बाहेरचे जाऊ दे सिलेबसच्या, पण त्याला स्टिकअप राहतं आयोग बऱ्यापैकी. तर देसले सरांचे पुस्तकं खूप छान आहेत. इकॉनॉमिक्सचं पुस्तक वाचायचं, तुम्हाला करंट आकडेवारी दुसरीकडून कुठून करायची गरज पण पडणार नाही. कोळंबे सर वाचू शकता तुम्ही, पण बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत नाहीत मॅडम त्यातून. काय होतंय, कोळंबे सरांना काय मला कल्पना नाही, का कंटाळा आहे काय माहिती, ते थोडंसं करंट आकडेवारीला अपडेट नाही करत. आता HRDचं पण त्यांनी पुस्तक आणलं बघा मेन्ससाठी आपलं. खूप दिवसापासून आम्ही सगळे वाट बघत होतो, परंतु फार काही इफेक्टिव्ह केलं नाही. 2-2 लाईन फक्त खाली वाढवल्यात. तर देसले सरांचं मी वाचलंय. तुम्हाला दोन्हीपैकी जे कन्व्हिनियंट वाटेल ते करा, काही प्रॉब्लेम नाही. देसले दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक तुम्हाला स्टार्टिंगला सांगतोय, कारण त्यांनी उदाहरणं वगैरे देऊन समजून सांगितलेले. GDP काय असतं, NDP काय असतं, ते उदाहरणं वगैरे देऊन सांगितले. आपल्याला जर कळत असलं तर काय हरकत नाही आहे, पण जर आत्ता सुरुवातच आपली तिथून असली तर काय हरकत नाही वाचायला. छान आहे पुस्तक. इकॉनॉमिक्सचा पार्ट पण करंट रिलेटेड खूप असतं प्रिलिमसाठी. बँकेचे, रिझर्व्ह बँकेचे रेपो रेट, रिव्हर्स रेपो, SLR, CRR याच्याशी रिलेटेड कायम प्रश्न विचारला जातो. यासाठी आपल्याला आपल्या पूर्वीप्रमाणे मी सांगितलं मॅगझिनचे खूप उपयोग होतो. शेवटी परीक्षेच्या अगोदर आपण 15 दिवस एक चालू घडामोडीचं पुस्तक वाचतच असतो. कुठल्याही पब्लिकेशनचं घेऊन चालू घडामोडीचं ते पुस्तक एक वाचायचं. कारण बऱ्याचशा गोष्टी यातून जरी कव्हर नसल्या झाल्या तर मग त्यात एखादा हुकलेला पॉईंट असेल की त्यात समजून जातो. तर CSATचे बघा क्वेश्चन, CSATसाठी मटेरियल असं काही सांगता नाही येणार स्पेसिफिक,
पण आता तुम्हाला ज्याच्यातून काही गणितं वगैरे करायची असतील, तुम्हाला जे म्हणजे वाटेल यातून मला समजतात गणितं, यातले 4 गणितं मी सोडून बघू शकतो, असं कुठलंही पुस्तक वाचलं ना, नफेवारीच नफा तोटा त्याच्याशी रिलेटेड असेल, त्याचे प्रत्येक प्रकारचे 4-5 प्रकारचे गणित असतात बघा जनरली, त्याचे 2-2 गणितं सोडून बघायचे रोज. आज हे झालं, उद्या शेकडेवारी घेऊ, दुसऱ्या दिवशी गुणोत्तर प्रमाण घेऊ, असा एक टॉपिक 15 दिवसात जरी कव्हर केले ना तरी सफिशियंट आहे. फक्त त्या प्रकारामधलं प्रत्येक प्रकारचं गणित सोडवायचं और नाही. तेच प्रश्न येतात, एक रेल्वे गाडी इकडून चालली, दुसरी तिकडून आली, तर दोन्हीची कुठे भेट होईल, किती वेग राहील, हेच प्रश्न आहेत. त्याला काय बाकी काही नाही. ते RS अग्रवाल वाचलं काय आणि तुम्ही इकडे आपलं कोकिळा प्रकाशनचं वाचलं काय, तेच स्ट्रिक्ट आहेत. त्यामुळे तुम्हाला जे सफिशियंट वाटेल ना, ज्याच्यातून तुम्हाला व्यवस्थित वाटेल समजेल, ती पुस्तक वाचा दोन्हीपैकी. कॉम्प्रिहेन्सिव्हसाठी आपण क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करणारच आहे. जास्तीत जास्त उतारे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. उतारे सोडवताना आपल्या बुद्धीला तशी सवय लावायची बघा. ह्या काय न दिसणाऱ्या गोष्टी नाही आहेत, पण ती होऊन जाते नाही का. कारण आपण नेहमी जर करत राहिलो एखादी गोष्ट तर ती आपल्या अंगवळणी पडून जाते, तिथं आपल्याला प्रॉब्लेम नाही येत. नाहीतर मी बरेचसे उदाहरणं असे बघितलेले आहेत की CSATचा पेपरच वाचून होत नाही. तुम्ही क्वेश्चन पेपर बघा, खूप मोठे आहेत. असंही आपल्याला 65 क्वेश्चनच्या वर अटेम्प्ट होत नाही CSATचा. कोणाची कितीही तयारी असली, प्रॅक्टिस असली, 65च्या वर अटेम्प्ट होत नाहीत. त्यामुळे त्या 65पर्यंत जाण्यासाठी तरी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नाहीतर आपला अटेम्प्ट 54 व्हायचा आणि आपल्याला त्याच्यातून 25 क्वेश्चन चुकीचे जायचे, ऑलरेडी मेरिटच्या बाहेर जातोय आपण. तर या गोष्टीसाठी आपल्याला वाचनाची सवय ठेवायची, त्याचं ॲनालिसिस फास्ट कसं करता येईल याची पण सवय ठेवायची. यासाठी फक्त प्रॅक्टिस करता येऊ शकते. उतारे तुम्हाला ज्याच्यातून सफिशियंट वाटतील, जे समजतात ते वाचा. लोकसत्ताचं वाचन करा. काय हिंदू वगैरे आपल्याला UPSC जर करायची असेल तर त्यांनी बरं का स्ट्रिक्टली टार्गेट आपले वेगवेगळे ठेवा. कारण MPSC आणि UPSC जरी कोणी म्हणत असलं ना, फार काय एवढं फरक नाही आहे, 50%च फरक आहे, पण फार फरक पडतो मेन्सला. तुम्ही प्रिलिम पास होऊ शकता UPSC वगैरे करता करता, पण मेन्सला नाही आहे. कारण आयोगाला काय कुणास ठाऊक चॅलेंज नाही आपल्या आयोगाला, काही प्रश्न विचारतं. UPSCला काही गोष्टी फॉलो करतं, मला माहीत नाही. आता UPSC पूर्वी मेडिकल वगैरे इंटरव्ह्यूच्या अगोदर घ्यायची, म्हणजे घेते अजून पण. आपल्या आयोगाने ते लगेच सुरू केलं की आम्ही पण मेडिकल आधीच घेणार, घेतले सुरू केले. पण आता UPSC CSAT 2-3 वर्षापासून क्वालिफाईंग केलं आहे, तर आपण काय ते फॉलो करायला काही तयार नाही. टेक्निकलची थोडीशी संख्या त्यामुळे वाढलेली दिसते. तर मी सांगितलं स्टार्टिंगप्रमाणे CSATचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. 100 क्रॉस मार्क CSATला आलेच पाहिजे. 100च्या आत मार्क्स आले ना तर तुम्ही पुढच्या प्रिलिमची तयारी सुरू करायची लगेच. 100च्या आत ज्याचे येतील ना, फार मग तुम्ही जर इकडे GSला 110-20 घेणार असले तर काही हरकत नाही, पण तिथं नाही येत जनरली मार्क्स. 100 क्रॉसची स्ट्रॅटेजी ठेवायची, नेहमी ठेवायची. डिसिजन मेकिंगचे 4-5 क्वेश्चन असतात. जनरली 2.5 नाही तर 1.5 मार्क तरी येऊन जातो. आपलं गरिबाची झोळी 1.5 का होईना घेऊन टाकायची. अजून प्रिलिमचं काय राहिलं ना, सिलेबस सोबत ठेवत जा. मग काय होतं की आपली नको त्या कामातच आपण वाचत बसतो काहीतरी, त्याचं काही आपल्याला गरजही नाही आहे. बोर होत असेल तर सांगा बरं का. कारण माझं काय होतं की बोलताना प्रॅक्टिस नाही आपल्याला, नाही का. आपण सगळे ग्रामीण भागातूनच आलेलो आहे. काही जयंती पुण्यतिथी असले की आपले नावं दिले जायचे बघा भाषण करायला, आणि आपण लपून बसायचो पोरात पाठीमागे. आपलं नाव आलं की पोरं तिकडून सरला म्हणजे हा इथं बसलाय, पण आपण तरी तिथंच मान खाली घालू. हे अशातलाच प्रकार आहे. त्यामुळं पुढे बोलताना बरेच उगाच कम्फर्टमध्ये बी करण्याचा प्रयत्न करतो थोडंसं. ॲक्च्युली माझे पण पाय थोडे थरथर कापतात मध्ये मध्ये. आता बघा बरं का, तुमच्या वेळी बरेच जण आहे ना, फेसबुक, व्हॉट्सॲप असेल या माध्यमातून, टेलिग्राम, पोस्ट होल्डर पोरांशी लिंकमध्ये असतील ना, यावर्षी झालेले सगळे नाही तर थोडेफार ना. तुम्हाला लिस्ट वगैरे कशा दिल्यात त्यांनी, कोणी मागवली, कोणाकडून मागवली ना, किती पुस्तकं सांगितले, भरपूर सांगितले असतील ना. काय होतं माहिती आहे का, पोस्ट भेटली की शिंग फुटतात नाही का. आपण नाही वाचलेले पुस्तकं रेफर करायला सांगितले जातात. म्हणजे
आता काल परवाचंच उदाहरण आहे, मी अजून करतो अभ्यास ना मेन्ससाठी. शेजारचा एक मुलगा होता, त्याच्या शेजारी 2-3 मुली येऊन बसल्या होत्या, इकडून होते. आणि हा काय होता की आपलं स्टेट बोर्डाचे पुस्तक वाचत होता 6वी-7वीचे. हा म्हटला अरे त्या मुलींनी माझ्याकडे कसं तरी बघितलं म्हणे, आणि मी 7वीचं पुस्तक वाचतो, माझ्याकडे कसं तरी बघितलं. रूमवर गेला आणि लक्ष्मीकांतचा टोकळा घेऊन आला, सुरू ठेवला. अशातला प्रकार आहे की मुलं जे वाचले नाही ना ते सांगतात काय झालं, म्हणजे झाल्यावर तुमचं काही विकतं ना. काही लोकांनी तर पॉलिटीच्या एक टॉपिकला आहे ना 2-2 पुस्तकं सांगितली होती. म्हणजे मी पण म्हणजे मी आता कसं आपल्याला उत्सुकता असते, पोस्ट मिळाली म्हणजे काहीतरी आहेत बाबा 4 डोके पुढे गेलेले आहेत जरा, पण काय नाही आहे त्यांचं मटेरियल फार काही त्यांच्या नादी लागायचं नाही. ते आपल्याला पहिला वगैरे येण्याचे मटेरियल देत असतील, आपल्याला पहिलं वगैरे नाही यायचं, आपल्याला एक पोस्ट घ्यायची सफिशियंट आहे आपल्यासाठी तेवढं. सध्या खूप प्रकार होतो तो की म्हणजे काही पुस्तकं सांगितलं जातं. आता आपल्या याच्यात दिलेत बघा बरेचशी पुस्तकं, यातले मी सांगितले तेवढे केले तर सफिशियंट आहे. कोणाला जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क्स वगैरे मिळवायचे असतील प्रिलिमला तर त्यांनी थोडेसे दुसरे जरी केले तरी काही हरकत नाही. काही नाही, प्रिलिम आपली कव्हर झाली. आता मुख्य परीक्षेचं तुम्हाला माहिती ना कशी असते, किती मार्क्सची असते वगैरे, वाचलं असेल सगळ्यांनी. GST 4 पेपर असतात आपले, 1, 2, 3, 4. मराठी इंग्लिशचे रिटर्नचे 2 पेपर आणि 100 मार्काचा इंटरव्ह्यू. 150 मार्काचे 4 पेपर 600, 100चे 2 मराठी इंग्लिशचे 800 आणि 100 मार्काचा इंटरव्ह्यू. 900 पैकी आपल्याला हे काढायचे. आपले टॉपर वगैरे दुर्दैवाने यावर्षी दुर्दैवाने की सुदैवाने माहीत नाही, पेपर सोपे होते यावर्षी, त्यामुळे थोडेसे जास्त मार्क्स मिळाले. नाही तर 400, 450 पर्यंत हायली आपले टॉपर वगैरे असतो, म्हणजे 50% पर्यंत असतो. यावर्षी थोडे मागच्या वर्षी पेपर सोपे होते त्यामुळे थोडेसे त्याच्याही पुढे गेले मेरिट. तर हे 900 मार्काचं प्लॅनिंग असतं त्यांचं. पेपर फर्स्टमध्ये 3 सब्जेक्ट असतात बघा. तुमचं हिस्ट्री असते, जिओग्राफी असते आणि एक कृषीचा भाग असतो. 60-60-30 अशी स्ट्रॅटेजी असते. तर भूगोल आणि इतिहास आहे ना, आपण जे पुस्तकं सांगितलेत आत्ता बऱ्यापैकी त्यातले कव्हर होतात. मुख्य परीक्षेसाठी वेगळं काही करायची काही गरज नाही. फक्त आता त्याच्यात आहे ना ते कटारे किंवा गाठाळ हे महाराष्ट्राचे इतिहासचं पुस्तक वाचायचं की इतिहासासाठी. मुख्य परीक्षेसाठी कटारे किंवा गाठाळ दोन्हीपैकी एकच वाचा, कारण त्यांनी पण फार रंगून वगैरे लिहिलेले आहेत पुस्तकं. तुम्ही वाचायला घेतलं तर कळेल तुम्हाला. मी पण तयारी करतोय तुमच्या बरोबर, त्यामुळे मी काय फार असं हे आणि माझ्याकडून तुम्हाला काय वेगळं काही सांगायला भेटेल अशी अपेक्षा ठेवू नका. तयारीला मी पण आहे, त्यामुळे हेच पुस्तकं मी वापरतो. थोडा विश्वास ठेवला काही हरकत नाही विश्वास ठेवायला. आता कृषीचा पार्ट असतो बघा. या कृषीला आत्तापर्यंत आपण काय करायचं माहिती आहे ना की एक 2012च्या पूर्वी ना राज्यसेवेचा पॅटर्न थोडा वेगळा होता. 200 मार्काचे क्वेश्चन होते, 200 मार्काचे क्वेश्चन पेपर राहायचे आणि कृषीला त्यात वेटेज होतं. मग त्यावेळेस काय व्हायचं की रंजन कोळंबे सरांचं एक कृषीचं पुस्तक होतं. तो आता ते मार्केटमध्ये भेटत नाही फारसं, जुन्या मुलांकडे भेटतं ते. तर त्यातील काही भाग आता ठेवला आहे आपल्या 30 मार्कापैकी जे क्वेश्चन येतात ना, तर त्यासाठी रंजन कोळंबे सरांचं ते पुस्तक आहे. त्यातला काही पार्ट येतो, काही पार्ट आपण राहुरी विद्यापीठाची कृषी डायरी येते बघा, ॲग्रीवाले मुलं असतील तर कृषी डायरीतले काही ठराविक टॉपिक आहे ते त्यातून रेफर करतो आपण. पण आता सुदैवाने समजा ज्ञानदीपने पण काढले गारगोटे सरांनी, फक्त याच्यात थोडंसं ते पुस्तक ॲनालिसिस करून वाचायचं, कारण RFOसाठी त्यातला बराचसा सिलेबस आहे. तर आपला सिलेबस बघून त्यातला फक्त तेवढाच पार्ट करायचा. आता अजून एक पुस्तक वाढवायचं आहे आपल्याला जिओग्राफीसाठी. आपल्या ज्ञानदीपचंच पुस्तक आहे, सुमंत सोळंके सरांचं पुस्तक आहे बघा. सुमंत सोळंके सर IFS आहेत सर. तर नवीन एडिशन आली त्याची. सॉईल चॅप्टर खूप चांगला दिला आहे सरांनी, सॉईल आणि फिजिकल जिओग्राफी. तर हे पुस्तक आपल्याला एक वाढवायचं आहे मेन्ससाठी.
आणि मी सांगितलं ते गारगोटे सरांचं कृषीचं. बाकीचे कोळंबे सरांचं वगैरे ते छोट्या छोट्या नोट्स करून आपण वाचू शकतो. त्या तुम्हाला झेरॉक्सला नंतर अवेलेबल पण होतील, छोटे टॉपिक आहेत. आता या पेपरला काय होतं माहिती आहे ना, प्रिलिमला कसं असतं, आयोग थोडंसं स्थिर नसतो. आयोग इतिहासला 10 प्रश्न विचारेलच अशी काही गॅरंटी नाही आयोगाची. मेन्सला चांगली गोष्ट अशी आहे की 60 प्रश्न तुम्हाला इतिहासच्या आयोगाला विचारावेच लागतात आणि 60 भूगोलचे विचारायचे, 30 ॲग्री विचारायचे. मग 60 प्रश्नातले ना 40 प्रश्न हे खूप चांगले असतात, इतिहासचे खोचक प्रश्न नसतात. त्यामुळे ते 40 प्रश्न घेणं आपल्याला काही अडचण ठरत नाही. इकडे प्रिलिमला कसे आपल्याला 10 विचारले इतिहासचे 5च प्रश्न, आपण वाचला 3राच, त्यांनी काढले कुठले तरी खंडमधले प्रश्न, तर तसं प्रकार होतात. पण मेन्सला तेवढं खूप चांगलं. आता मला एक बरं झालं एक मुद्दा सापडला की मेन्सला आहे ना खूप सोपी आहे, प्रिलिमपेक्षा मेन्स खूप सोपी आहे. प्रिलिम फक्त एवढंच एक हर्डल आहे, पुढं एक स्ट्रेट फॉरवर्ड वातावरण आहे ना तुम्हाला, म्हणजे तुम्ही खूप चांगला अभ्यास करू शकता पुढे मेन्ससाठी. ठराविक सब्जेक्ट आहे, ठराविक पुस्तकं वाचायचे. फक्त हे प्रिलिमचं थोडंसं इकडं तिकडं होण्याचे चान्सेस असतात. मेन्सला चांगली संधी आहे. भूगोल झालं आहे आपल्या पहिल्या पेपरला एवढे पुस्तकं सफिशियंट आहे. आपण प्रिलिमसाठी जे घेतले होते अगोदर ते प्लस आत्ता जे ॲड केलेत तेवढे. आता तुमच्या लक्षात येईल समजा सगळे झाल्यानंतर मोर दॅन 60% प्रिलिम आणि मेन्सचा सिलेबस सारखा आहे, मोर दॅन 60%. माझ्यावर विश्वास नसेल, क्वेश्चन पेपर बघा, त्याचे प्रश्न बघा, तुमचे प्रिलिम नंतर तुम्हाला ते प्रश्न सोडवता येणार आहेत चांगल्या प्रकारे. तर त्यामुळे दोन्ही पण टप्पे चांगले करायचे. इतिहास असा करायचा की आपल्याला पुढे मेन्सला पण त्याचा उपयोग झाला पाहिजे, अशा पद्धतीने सुरुवात करायला काही हरकत नाही. सेकंड पेपर असतो पॉलिटीचा, त्याच्यात 2 पार्ट असतात. आता एक कायद्याचा भाग ॲड होतो आपल्याला, कायदे असतात. एक साधारणतः 8 प्रकारचे कायदे आहेत पॉलिटी मेन्स सेकंड पेपर, 8च कायदे आहेत. आता याच्यातले पण आहे ना 2-3 कायदे असे आहेत की तुमचा किंवा महिला आयोगाशी रिलेटेड जे आहे अधिनियम, हे 3 कायदे तुम्हाला HRD पेपरला जसेच्या तसे आहेत पुढं. त्यामुळे 8 पैकी 3 तुम्हाला कॉमन दोन्हीकडे करायचे आहेत, दोन्हीकडे मार्क्स येणार आहेत तुम्हाला. 8 कायदे एकदम सोपे आहेत. IT ॲक्ट आहे त्यात, आत्ता सांगितलं त्याप्रमाणे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम पण आहे, बाकी पर्यावरण संरक्षण अधिनियम आहे, मोजून 8 आहेत. तर यासाठी दुसरं पुस्तक नाही, युनिकचं पॉलिटीचा सेकंड पार्ट तुम्हाला करायचं आहे. 100% तेच पुस्तक वाचायचं आहे, दुसरं कुठलंही नाही पुस्तक अवेलेबल नाही मार्केटमध्ये. हे वाचताना युनिकचं पॉलिटी सेकंड पार्ट, फक्त हे वाचताना युनिकने बघा अपडेट केलेले नाहीत बऱ्याच गोष्टी, आणि आता 2-3 वर्षात बरेचसे चेंजेस झाले. तर नेट वगैरे यूज करताना आपण आहे ना एक बेअर ॲक्ट म्हणून साईट मिळते आपली, बेअर ॲक्ट मिळतात त्याच्यावर. तर त्याच्यात आहे ना शिक्षा किती झाल्यात, काही तरतुदी बदलल्यात वगैरे त्या बघून घ्यायच्या. तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988चा होता, त्यात थोडे बदल झालेले आहेत. त्यातले करंट तुम्ही त्या पुस्तकातच अपडेट करून ठेवायचे. आता पुस्तक नाही बदलायचे, आपण जे स्टिकर वगैरे वापरतो ना तर ते लावून टाकायचे, तिथं जिथं शिक्षा बदलली तिथं लावून टाकायचं, अपडेट करून टाकायचं. परत ॲट्रॉसिटीज ॲक्टमधले पण चेंज झालेत बरेच, ते पण बघून घ्यायचे त्यावेळेस. आता तुम्हाला वाटत असेल मेन्सची आत्ता सांगायची काय गरज आहे, पण आपल्याला 1 वर्षात अशी तयारी करायची की पुढच्या मेन्सला यापैकी तुमच्यापैकी सगळेच असावेत अशी अपेक्षा आहे. पण दुर्दैवाने 50% जरी नाही राहिले तर 50%नी असावं अशी अपेक्षा आहे बरं. ते 50%साठी स्पर्धा तुमच्या हातच आहे इथं. तर झाले 2 पेपर. पॉलिटीचं आपण पंचायत राजचं घेतलेलं आहे लवटे सरांचं, पॉलिटीचा हे पार्ट आहे. आता मेन्सला थोडंसं वेबसाईट बघावी लागते. मी आधी जरी नाही म्हटलं असलं ना, थोड्या 2-3 वेबसाईट बघावी लागते. काय बघावं लागतं आपल्याला, इलेक्शन कमिशनची साईट बघायची, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची, महाराष्ट्राची नाही आहे. आता याच्यावर प्रश्न कसे विचारतात माहिती आहे का, 14व्या लोकसभेत किंवा 14व्या राज्यसभेत असेल, काय राज्यसभा 14वी नसेलच, लोकसभेत महिला खासदारांची संख्या किती आहे, खालीलपैकी कोण कोण आहेत सध्याच्या करंट, असे प्रश्न येतात. हे फक्त साईटवर भेटतं आपल्याला, असं इकडे जनरली भेटेलच अशी काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे त्या साईटवरून ह्या गोष्टी, अनुसूचित जातीचे किती खासदार आहेत, अनुसूचित जमातीचे किती आहेत, परत आपण ह्या SC/ST कमिशनच्या साईट बघून त्याच्यावर करंट पर्सेंटेज बघायचं आहे. अनुसूचित जातीचं लोकसंख्येशी गुणोत्तर किती, त्यांची साक्षरतेचं प्रमाण किती आहे,
या गोष्टी आपण पुढं HRD पेपरला घेणार आहे. HRD पेपरची जी भीती वगैरे असते ती या गोष्टीमुळे असते की करंट फार असते त्यात. पॉलिटीला एवढी पुस्तकं सफिशियंट आहे. आपण अगोदर जी सांगितली आणि आत्ता मी जी ॲड करायला सांगितली, पॉलिटीचा फक्त सेकंड पेपर आपल्याला ॲड करायचा आहे. मोर दॅन सफिशियंट. थर्ड पेपर HRD आहे. तर HRDला पूर्वी आता जोपर्यंत सिनर्जीचं वगैरे पुस्तक येत नव्हतं त्यावेळेस आम्ही वाचायचो, युनिकचे वगैरे वाचत होतो. युनिकचे कोणी बघितले असतील, खंड खूप मोठे मोठे 2 आहेत आणि खूप फापट पसारा आहे त्यात, म्हणजे त्यातून आउटपुट वगैरे निघत नाही. त्यामुळे सिनर्जी हाके सरांचे 2 पुस्तकं आहेत, 2 पार्ट, HR आणि डेव्हलपमेंट असे 2ही पार्ट आहेत, दोन्ही घ्यायचे. हाके सिनर्जी पब्लिकेशन, हाके सरांचे 2ही पण पुस्तक घ्यायचे पार्ट. आणि हां, याच्यात एक बेस आहे हाके सरांचं सिनर्जी पब्लिकेशन, सिनर्जी क्लासवाल्यांचंच आहे ते त्यांचं. अजून HRDला IP सर माहिती आहेत ना, IP सरांच्या नोट्स आहेत बघा, झेरॉक्सला वगैरे मिळतील तुम्हाला. आत्ता नाही घेतलं तरी काय हरकत नाही, जेव्हा मेन्स वगैरे असेल त्यावेळेस घेतलं तरी काय. ते सरांच्या नोट्स वापरायच्यात. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे जे आपण वाचतो ना पुस्तकावर, स्पर्धा परीक्षेतलं बायबल, काहीतरी गीता वगैरे असे अभिप्राय मागे दिलेले असतात, तर त्या पद्धतीचं आपण म्हणू शकतो की कोळंबे सरांचं HRDचं पुस्तक 100% रेफर करायचं. कोळंबे सरांचं लिहिलंय. आता HRDला अजून दीपस्तंभचं सेकंड पार्टचं एक पुस्तक आहे बघा, देसले सरांचं, दीपस्तंभचा डेव्हलपमेंट म्हणून. आता या विषयाचं असं आहे बघा, याच्यात सगळे योजना आहेत. हे जे पुस्तक आहे तुमचं सामाजिक घटक असतील, आर्थिक घटक, राजकीय असेल किंवा इतर ज्या योजना आहेत त्या सगळ्या करंट योजनाशी रिलेटेड आहे पुस्तक आहे. हे आपल्याला HRDचा सेकंड जो पार्ट आहे डेव्हलपमेंट इथं यूज होतं, प्लस चौथा जो पेपर मी सांगणार आहे पुढे तिथंही यूज होतं. म्हणजे बघा आता तुमचा सिलेबस किती कॉम्पॅक्ट होत चाललाय. आपण बघितलं अगोदर कायदे तुम्हाला परत करायचे, थर्ड पेपरला सेकंड पेपरला तेच रिपिटेशन करायचे. तुमचा प्रिलिमचा 60%च्या वर अभ्यासक्रम तिथंच आहे. मग एवढं करून आपण काय ओरड करायची की सिलेबस खूप वास्ट आहे, एवढं वाचून होईल का. 1 वर्ष करायचं आहे आपल्याला, 2018ची प्रिलिम आहे, अजून खूप वेळ आहे आपल्याला. त्यामुळं मी तर सांगतोय आत्तापासून प्रिलिम आणि मेन्स दोन्ही पण करायचे. HRDला एवढे सफिशियंट आहेत. काही साईट्स बघायच्यात, त्या तुम्ही गुगलवर सर्च करून बघा, मी नाव सांगतो फक्त कुठल्या कुठल्या बघायच्या. आपल्या HRD मिनिस्ट्रीची साईट बघायची, सेंट्रल HRD मिनिस्ट्री. आता या साईटवर काय बघायचं नक्की, साईटवर एक पहिलं बेसिक त्यांची माहिती दिलेली असते विभागाची, ती माहिती व्यवस्थित बघायची. डिपार्टमेंटचं इव्हॅल्युएशन कसं होतं गेलंय, पूर्वी विभागाची स्थापना केलेली असते, नंतर डिपार्टमेंट होतं, नंतर मंत्रालय होतं, नंतर सेपरेट वगैरे केलं जातं दुसऱ्या इतर मंत्रालयापासून. तर हे सगळं पाठ करावं लागतं आपल्याला. MPSC थोड्याफार गोष्टी पाठ कराव्या लागतात. तर तशा पद्धतीने वाचायचं की पूर्व इतिहास बघायचा त्या मंत्रालयाचा, तो त्यांनी अबाउट अस म्हणून जो कॅप्शन दिलेला असतं त्यात तुम्हाला भेटेल सगळं. नंतर योजना असतात, तर त्या योजना बघून घ्यायच्या त्या साईटवरच्या. आपण इकडे योजना वाचणार आहोत, त्या पण योजना बघणार आहेत. तर दोन्हीचा थोडासा ताळमेळ लावायचा की वाटलं की साईटवर तर 2 आकडेवारी वेगळी दाखवते, पुस्तकात आपल्या वेगळ्याच वाचण्यात आले, तर साईटवरची आकडेवारी रेफर करायची. कारण शासकीय साहित्य जरी आयोगाने उत्तर आपल्या पुस्तकाशी रिलेटेड दिलं, आपण आयोगाच्या साईटवरचं लिहिलं, तरी आपण त्याची प्रिंट काढून जर आयोगाला पाठवली, जे ऑब्जेक्शन्स वगैरे पाठवतो, तर आपलं उत्तर 100% आयोग साईट म्हणजे शासकीय मटेरियलला आधी प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे त्याच्यावरची आकडेवारी ही ऑथेंटिकेट मानायची. जरी इकडे तुम्हाला पुस्तकात कोळंबे सरांचं असेल, अजूनही कोणाचं असेल चांगल्या व्यक्तिमत्वाचं, पण जर बदल साईटशी रिलेटेड दिसत असेल ना, तर साईटला स्टिकअप राहायचं. झालं HRD मिनिस्ट्री. महिला आयोगाची साईट बघायची, सेंट्रल. ह्या सगळ्या केंद्रीय बघायच्या. महाराष्ट्र रिलेटेड एवढे काही बदल नाही आहे, कारण केंद्राने लादलेल्या योजनाच आपण राज्य म्हणजे राबवतो ना. महाराष्ट्राच्या असतील थोड्याफार योजना, त्या तुम्हाला कव्हर होतील.
उदाहरणार्थ ते माझी कन्या भाग्यश्री वगैरे आत्ता योजना आपली बेटी बचाओ बेटी पढाओमध्ये जी केंद्राची आहे त्याच्यात थोडी बदल करून आपण राबवतोय. तर ते थोडेसे बदल आहेत महाराष्ट्र रिलेटेड, ते तुम्हाला पुस्तकात भेटतील, त्याची काही गरज नाही. महाराष्ट्राची साईड बघण्याची काही गरज झाले. महिला आयोगाची झाली, HRD मिनिस्ट्री झाली. अजून SC STची जे आहेत आयोग, अनुसूचित जाती जमाती आयोग, त्यांच्या साईट्स बघायचे. याच्यावर आपल्याला काय भेटतंय, त्यांचे पर्सेंटेज भेटतंय, एज्युकेशनची टक्केवारी 2001-2011, जनगणना तुम्हाला 2021ची तोपर्यंत येत नाही आपल्या परीक्षेपर्यंत. आपलं भाग्य चांगलं आहे, त्यामुळे 2001 आणि 11 हे दोन्हीचेच कंपॅरिझनमध्ये प्रश्न विचारले जातील. 2001ला एवढी साक्षरता होती, 2011ला किती झाली, किती पर्सेंटेजनी वाढली किंवा कमी झाली, काय असेल ह्या गोष्टी आपल्याला तिथंच क्लिअर करायच्या. आणि ह्या गोष्टींच्या मी जे साईटवरून सांगितलंय ना, याच्या नोट्स काढायच्या मात्र, कारण आपल्याला नेहमी ते मोबाईलमध्ये खेळायचं नाही, हे एकदाच काढून ठेवायचे नोट्स. SC ST झाले. ट्रायबल अफेअर्सची एक साईड बघायची, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, आदिवासी विभागाची ट्रायबल अफेअर्स. थोडंसं इंग्लिश आमचं वीक आहे, 50च्या आतच मार्क येतात मला पण. काय नाही, गुगलवर टाकायचं, थोडं स्पेलिंग मागं पुढं झालं तरी ते दाखवते, काय प्रॉब्लेम नाही एवढं त्याचं काय. ठीक आहे, एवढं सफिशियंट आहे. ह्या 4-5 साईट आहेत, याच्याशी रिलेटेडच तुम्हाला योजना पण राहणार आहेत HRD पेपरला. HRD पेपरचं तुम्ही विश्लेषण करा जेव्हा रिलॅक्समध्ये तुम्हाला भेटेल त्यावेळेस. मोर दॅन 50% प्रश्न योजना, फक्त योजनेवरच आहे. त्यामुळे योजना तुम्हाला आता इथून पुढे सुरूच होणार आहेत. प्रिलिमला पण राहतातच 2-4 प्रश्न, मेन्सला तर खूप आहे. HRDचा 50% म्हणजे तुम्हाला जवळ 75 मार्काला योजना आहेत. तर योजना किती चांगल्या करायच्या. आणि असं आहे बघा, आयोग आहे ना फक्त आता करंटच विचारता असं काही भाग नाही आहे. मेन्सला खूप जुन्यापासून पण जात आहे, IRDP पासून सुरू होतो, बाकी मग इंदिरा आवास वगैरे त्या योजना असतील. फक्त आता एक थोडंसं माझं आहे म्हणजे ॲनालिसिस असं आहे की शासन जे आहे आपलं आत्ताचं सध्याचं असलेलं, थोडंसं म्हणजे योजनाचा प्रसार करण्याच्यासाठी आहे ना, तर फक्त करंटच्या योजना टाकण्याचे जास्त चान्सेस आहेत. जुन्या इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी असं नाव जरी असलं ना तरी ते काही क्वेश्चन वगैरे देणार नाही आहे, तेवढी आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे जनरली नवीन दीनदयाळ उपाध्याय हे थोड्याशा बघून घ्यायचे, त्यांच्याशी रिलेटेड आहेत लोक. झाले. तिसरा पेपर आपला सफिशियंट आहे. इयरबुक वाचायची गरज नाही आहे. बऱ्याच जणांना सांगतात HRDसाठी इयरबुक वाचा, ते स्वतः वाचत नाही, दुसऱ्याला सांगतात. काही गरज नाही आहे, मी पण नाही वापरलेलं. एवढ्यातून सफिशियंट होते, आपल्याला मार्क्स येऊन जातात, ते पण चांगले मार्क्स येतात. असं काय फक्त कामापुरते असं नाही. इयरबुक नाही वाचायचं, काही गरज नाही. हे सगळे करंट रिलेटेड आपण वाचतोय साईटवरून वगैरे, त्यामुळे काही गरज नाही इयरबुकची. झाले 3 पेपरचं झाले. 4था पेपर घ्या. आता सगळ्यात वास्ट जो सब्जेक्ट आहे ना राज्यसेवा मेन्सला हा आहे. किती विषय आहेत त्याची कल्पना करू शकत नाही. किती विषय, त्याला कुठे लिंकेज दिलं जाऊ शकतं. यातला प्रत्येक पार्टला पुस्तकं आहेत. काही टॉपिक असे बायोटेक्नॉलॉजी आहे, तुमचं माहिती तंत्रज्ञान आहे, याला सेपरेट पुस्तकं पण आहेत. त्यामुळं सगळ्यात वास्ट पेपर हा आहे. काय होतं की मेन्सला आहे ना बघा, एका दिवशी 2 पेपर असतात. पेपर 3 आणि पेपर 4 हे एका दिवशी येतात. आता पेपर 3चे किती पुस्तकं झालेत आपले जनरली? 4-5 झाले, 3-4 4 पुस्तकं. आणि पेपर याचे पण 4-5 पुस्तकं. हे 10 पुस्तकं तुम्हाला एका रात्रीत रिवाईज करायचे बरं, आणि सोबत पण घेऊन जायचे. सकाळचे 4 नाही गेले तरी दुपारी तरी 5 घेऊन जायचे ते. आता मग यामुळे वाचताना काय करावं लागणार आहे आपल्याला? अंडरलाईन महत्त्वाचे आहे. पुस्तकं किती खराब झाले तरी काय हरकत नाही. म्हणजे वडिलांचे पैसे असे नाही घालायचे, पण चांगल्या कामासाठी म्हणतो. खराब इन द सेन्स सगळे अंडरलाईन व्यवस्थित करायचे की सेकंड थर्ड रिव्हिजनला आपल्याला अंडरलाईनवरूनच जायचं डायरेक्ट. आणि तेवढा वेळच नाही आपल्याला पुढं. मेन्सला जेव्हा जाल किंवा जी रिव्हिजन करायची मुख्य परीक्षेच्या अगोदर
त्यावेळेस फक्त ह्या रिलेटेडच जावं लागतं. त्यामुळे आत्तापासूनच फर्स्ट रिडिंगपासून अंडरलाईन करायला सुरुवात करा. आणि काय नाही, फक्त एक ठेवा की आता एक मित्र आहे माझा, त्याच्या पुस्तकात कळतच नाही अंडरलाईन कुठले ठेवलं, सोडलेलं कुठले. म्हणजे सोडलेलं महत्त्वाचं आहे आणि अंडरलाईन थोडंसं कमी दुय्यम दर्जाचं आहे असं म्हणजे झालं. एवढ्या फार नाही करत बसायचे, व्यवस्थित करायचे. आणि पुस्तकावर लिहिलं तरी काय हरकत नाही. काही करंटशी रिलेटेड माहिती वाटली तुम्हाला की महत्त्वाची आहे तर पुस्तकावर 100% लिहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यासारखं ना रिवाईज काहीच नाही होत. आपण म्हणतो नोट्स काढल्या, माझी वही आहे त्याच्यासाठी सेपरेट, ती वही सापडत नाही मेन्सच्या वेळेस आपल्याला, ती कुठेतरी फेकून दिलेली असते, कोणीतरी उडवतं मेन्सच्या वेळेस. असेही प्रकार आहेत. काय समाजकंटकाची काही कमी नाही आपल्या याच्यात. हा नाही, खूप आहे, स्पर्धा खूप आहे. स्कोअर कधी खरे सांगितले जात नाही. मेन्सच्या वेळेस थोडासा किस्सा आहे की स्कोअर कधी 30 मार्क अलीकडे सांगतो कोणी, काय माहीत काय त्याच्याने काय फरक पडतो, पण असे प्रकार होतात पुढं. इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे बघा. आपले 2 देसलेचे पुस्तकं वाचायचे 100% पूर्ण वाचायचे. याच्यातला आपला HRDला एक पार्ट झालेला आहे. तुम्हाला रिपीट किंवा बोर होत असेल, पण हेच आहे बरं का, परिस्थिती आहे. बाहेर गेल्यावर काय शिवाय द्यायचे असतील ते देऊ शकते. हे 2 पुस्तक वाचले HRDचे. आता मेन्सला सिलेबस स्ट्रिक्टली बघायचा आहे, कारण ह्या पुस्तकातला काही पार्ट जवळजवळ 30% पार्ट नाही आपल्याला मेन्ससाठी. त्यामुळे सिलेबस बघून वाचायचे. रमेश सिंग वगैरे शिफारस कोणी केलेली असेल, काही व्यक्तिमत्व झालेल्यापैकी किंवा कोणी 2-3 मेन्स दिल्यात, तर आपल्याला काही गरज नाही त्यांची. ते रिटर्न UPSC मेन्सला वगैरे असतील, त्याची तयारी तुम्हाला आत्तापासून करायची असेल तर तुम्ही वाचू शकताय. पण राज्यसेवा करायची असली तर त्याला हातही लावायचा नाही आपल्याला. एवढे सफिशियंट आहे आपल्याला 2 पुस्तकं. इच्छा झाली कोळंबे सर पण वाचा, चांगलं आहे पुस्तक, काय हरकत नाही. आता बघा सिलेबसचं थोडं सब टॉपिक गेलं ना आपण की लगेच कळतंय. भारतीय अर्थव्यवस्था पहिला चॅप्टर आहे. सगळं तेच आहे. दारिद्र्य, बेरोजगारी, जे पूर्वी आपण प्रिलिमला करणार होतो तेच आहे. डेव्हलपमेंटच्या पुस्तकमध्ये जे योजना आहेत त्याच रिलेटेड आहे. दारिद्र्याच्या त्याच योजना आहेत. बेरोजगारीसाठी त्याच योजना काढलेल्या आहेत. सिलेबस फिरून फिरून तिथंच येतो तुम्हाला, तेच करायचं तुम्हाला. परत 73-74 घटना दुरुस्ती आहे. पंचायत राज टॉपिकमध्ये तुम्हाला होणार आहे. युनिकच्या पॉलिटीच्या सेकंड पेपरला पण होणार आहे. परत आता 4th पेपरला पण त्याचा संबंध आलाय. कुठलाच सिलेबस कुठंही फक्त हिस्ट्री सोडलं ना तर कोणाचाही कोणाला मेळ लावू शकते. ते कोणत्याही पेपरचा कोणत्याही पेपरला फायदा होतो आपला. इकॉनॉमिक्ससाठी एवढं सफिशियंट आहे. आता ॲग्रिकल्चर इकॉनॉमी एक टॉपिक आहे याचा. आता बघा पहिल्या पेपरला 30 मार्काला ॲग्रिकल्चरचा पार्ट होता आणि इथंही जवळजवळ 30 मार्काला, म्हणजे जवळजवळ 60 मार्काला आपल्याला ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे. किती महत्त्वाची तयारी आहे बघून घ्या. हे डिसाइडिंग फॅक्टर आहे बरं का. खूप जणांना मार्क्स येत नाही इथं, मलाही पण नाही येत, पण याच्यावर आपल्याला काम करण्याची सगळ्यांना आवश्यकता आहे. ॲग्रीचा करा अभ्यास, कारण सध्या काही वर्षापासून ॲग्रिकल्चरवर सगळ्यांचं म्हणजे दुर्लक्ष आहे अभ्यासावर. मटेरियल पण एवढं येत नाही आहे मार्केटमध्ये. तर याला ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सला मी जे सांगितलं आहे ना, आपल्याला कोळंबे सरांचं पुस्तक कसल्याही परिस्थितीत अवेलेबल करायचं नसेल त्यावेळेस मला कॉन्टॅक्ट करा, झेरॉक्स तुम्हाला भेटतील. ते कारण मार्केटमध्ये आता भेटत नाही आहे, त्यामुळे सांगतो. हा देतो. कोळंबे सरांचं ते पुस्तक आहे करायचं आपल्याला. आपलं गारगोटे सरांचं पण आहे युनिकचं, तेही करायचे परत इथंच. आता 11वी-12वीचे ॲग्रिकल्चर रिलेटेड 2 पुस्तकं आहेत बघा. 11वी-12वी मराठीमधून एक पुस्तक आहे. त्यांचे एक्झॅक्टली नाव नाही माहीत, पण कृषीचे पुस्तकं जर मागितले तर ते देतात दुकानावाले. हे 2 पुस्तक घ्यायचे 11वी-12वीचे. 11वी-12वी स्टेट बोर्डाचे आहेत. त्याचे एक्झॅक्टली त्याच्यावर नाव काय लक्षात नाही माझ्या, पण त्यांना सांगायचे ॲग्रीचे 2 पुस्तकं द्या म्हणून, देतात ते. 11वी-12वी स्टेट बोर्ड लिहून टाका, काही प्रॉब्लेम नाही. आणि अजून एक 12वीचं पुस्तक घ्यायचं आपल्याला याच टॉपिकसाठी. बायोटेक्नॉलॉजीचा एक पार्ट आहे. हा थोडा वास्ट आहे बरं. याच्यात एकदम काहीतरी फालतू प्रश्न विचारले जातात.
जे म्हणजे फार PhD वगैरे करायचे हिशोबानेच असतात, बायोटेक्नॉलॉजीमध्ये PhD जे केली त्यांनासुद्धा याचे उत्तर नाही आलेले, मेन्सला होते काही पोरं आपले. त्यामुळे याला आहे ना एक 12वीचं ते पुस्तक आहे तेवढं करायचं आहे, बाकी काय फार लक्ष नाही द्यायचं आहे. काही टॉपिक स्किप करायचे आहेत आपल्याला, त्यातला हा एक टॉपिक आहे. यातले 50% सायन्ससारखं 50% मार्क्स घ्यायचे आहेत, बाकीचा पार्ट बाजूला टाकायचा. फार तर DNA ऑपरेशन केलं जातं त्याच्यात नाही का सगळंच, ते आपल्याला काही लक्षात पण येत नाही. ते वर्डिंग फार डिफिकल्ट आहेत, एन्झाईमची नावं वगैरे फार फार टफ आहेत. ज्याला मेडिकल फील्ड वगैरे असेल त्यांनी लक्ष देऊन जर वाचलं तर ते जमल. आपल्या 12वीचं बायोटेक्नॉलॉजी पुस्तक वाचलं सफिशियंट आहे तेवढं. याच्यात विज्ञान तंत्रज्ञानचा एक भाग आहे. यात स्टडी सर्कलचं एक पुस्तक आलेलं आहे बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर 4 स्टडी सर्कल. आता विज्ञान तंत्रज्ञानमध्ये कसं 6 टॉपिक आहेत. अणुशक्ती असेल किंवा ऊर्जा असेल, नंतर तुमचं दळणवळणशी रिलेटेड आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे. तर हे 6 टॉपिक आहेत. ह्या जे मी सांगितलं आत्ताचं पुस्तक स्टडी सर्कलचं, हे टॉपिक सिलेबसनुसार दिलेत म्हणून वाचायचे. यातून सगळे प्रश्न येतील किंवा हे एक्सपेक्ट नाही करायचं. फक्त आता कसं असतं, अणुऊर्जेची रिलेटेड किती टक्केवारी आपण भारतात अणुऊर्जा किती प्रमाणात उपयोगी होती, हे असे करंटशी रिलेटेड प्रश्न याला हे करत राहायचे, मॅच करत राहायचे. खरंच ताण राहिली बरं, नाही तर म्हणताल की काय जसं लय लेक्चर दिल्यासारखं पाणी पितोय. आता राहिले 2 अतिशय महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत. तुम्हाला पोस्ट भेटणार आहे, क्लास 1ची क्लास 2 होणार आहे, क्लास 2ची भेटणारच नाही आहे. हे डिसाइडिंग करण्याचे 2 फॅक्टर आहेत MPSC. एक तर मराठी इंग्लिशचा पेपर आणि इंटरव्ह्यू. मराठी इंग्लिशच्या पेपरसाठी सांगतो, मराठीला मोरा वाळंबे सरांचं पुस्तक पाठ करून टाकायचं. वाळंबे सरांचं पुस्तक पाठ करायचं. मोरा वाळंबे वाळंबे वाळिंबे बहुतेक वाळिंबे. पूर्ण पाहिजे. झालं. हे केल्यानंतर काय करायचं, के सागरचं एक पुस्तक भेटतं बघा, मराठीचंच, के सागर पब्लिकेशनचं. मोरा वाळिंबे जसं तसं पाठ करायचं आहे. के सागर मधले फक्त शब्द करायचे. शब्द त्यात बरेच म्हणजे असे शब्द असतात की त्या शब्दाला हे नाव आहे आपल्याला हे माहीत पण नसतं. आयोग बरोबर तसे हेरतं आणि ते प्रश्न टाकतात. तर ते हे 2 सफिशियंट आहेत पुस्तकं. आता थोडं काय झालं, पूर्वी फक्त उदाहरणं विचारले जायचे मराठीला नाही का, की हे कुठल्या समासाचं उदाहरण आहे किंवा कुठला टाईप आहे वगैरे नाही का. तर आता काय होतं की नियम कुठल्या नियमाखाली तयार झाले असे पर्याय वगैरे दिले जातात. तर हे पुस्तक वाचताना जे नियम दिलेले आहेत तर ते नियम पण वाचायचे आहेत, त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करायचं. टेक्निकलवाल्यांना वाटत असेल अवघड आहे सब्जेक्ट, फार सोपा सब्जेक्ट आहे, खूप चांगले स्कोअर करता येते. मला 2014 साली 100पैकी 76 मार्क्स होते मराठीला, म्हणजे चांगले आउटस्टँडिंग मार्क्स होते त्यावेळेस. तर कोणी काही घाबरून जायचं कारण नाही, एकदम सोपं आहे, पाठ करून टाकायचं आहे. आपलं जे 10वीपर्यंतचं ग्रामर झालं होतं ना तेच आहे, परत रिपीटेड आहे. आणि बाकीचे पोरं भीती घालतात आपल्याला, इंजिनिअरिंगचे पोरं आहेत ना, आपण तिथं त्यांना पाठीमागे टाकू. तर असं आपल्याला त्यांना संधी पण नाही द्यायची, आपण मराठीची व्यवस्थित तयारी करायची. आता पॅटर्न थोडासा मागच्या वर्षीपासून चेंज केला आहे मराठी इंग्लिशचा. एक 100 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे आणि एक 100 मार्काचा रिटर्नचा पेपर आहे. पेपर्स एकत्रच होतात. पहिला जो 100 मार्काचा आहे मराठी इंग्लिश, 50-50 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह एक पेपर, आणि दुपारनंतर दुसरा रिटर्नचा पेपर असतो. 3-3 तासाचे पेपर असतात. सॉरी, पहिला 2 तासाचा आणि हा 3 तासाचा असतो. तर आता मराठीचं झालं आहे 100पैकी 60-40 असतं बरं. मराठीला 60 मार्क्स असतात, इंग्लिशला 40 असतात. सॉरी चुकलं, STIचं सांगितलं मी तुम्हाला. राज्यसेवेला 50-50 दोन्ही पण सगळीकडेच. तर आता
मराठीचे शब्द वगैरे केले. इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम येतो. बाकीच्यांना कसं आहे काय माहिती, तुमचं इंग्लिश बरं असेल असं वाटते मला, कारण बऱ्याच जणांनी डाऊटमध्ये स्पेलिंगचे विचारले होते, स्पेलिंग मागत होते, त्यामुळे चांगलं असावं. तर शब्द करायचे, पाल सुरीमधले शब्द पाठ करून टाकायचे. मोर दॅन 50% शब्द येतात त्यातले. पाल अँड सुरी, PAL पाल अँड SURI आय की वाय काय नाही बघा तुमचं. पालनसुरी मधले शब्द करायचे. जसे जसे काय करायचं, ते खूप मोठं पुस्तक आहे, त्याच्या झेरॉक्स आहे ना, फक्त शब्दाची झेरॉक्स काढायची, सोबत ठेवायची आणि ते चालता बोलता पाठ करायचे. जेवताना वगैरे जरी डिस्कशन केलं तरी पाठ होऊन जातात. तेच तेच शब्द असतात, ते पुढे पुढे आपल्या डोक्यात असं इतके भिनले जातात ना की ते बाहेर पण निघत नाहीत परत. मग तर त्यातून शब्द करायचे. बेसिक ग्रामर कुठल्याही याच्यातून करा. तुम्ही 10वीचं 9वीत जरी केलं ना तरी सफिशियंट आहे, कारण आयोग आता ग्रामरवर प्रश्न विचारतच नाही. जरी सिलेबसला दिलेलं असलं तरी इंग्लिशच्या ग्रामरवर प्रश्न विचारले जात नाही. तुम्ही चेंज द व्हाईस, डायरेक्ट इनडायरेक्ट, त्या ते ॲड क्वेश्चन टॅग वगैरे ह्या जमान्यात असेल तर बाहेर या, याच्यावर प्रश्न आता विचारले जात नाही. व्होकॅब्युलरी तुमची एकदम चांगली पाहिजे तर याला चांगले मार्क्स मिळू शकतात. आता एक पर्याय आहे, आपले सगळ्यांचं इंग्लिश वीक आहे, माझंही आहे म्हणून सांगतो. आपल्याला 50% मार्क्स घ्यायचे ते इंग्लिशमध्ये आणि मराठीला स्कोअर करायचं. आणि हे होतं दरवर्षी. आपले जे पोस्ट होल्डर मुले हीच पद्धत वापरतात. ज्याचं इंग्लिश चांगलं असेल त्याला तर मग काही जणांना 84 मार्क्स 100 पैकी मिळालेले. आपल्याला मोर दॅन 65 मार्क्स मिळाले ना, सफिशियंट आहे ऑब्जेक्टिव्हला. तर बेसिक ग्रामरचं कुठलंही पुस्तक करा. मला वाटतं एक रामदास वाघ म्हणून आहे पुस्तक, बघा, बेसिक ग्रामर आहे. एकदम छोटे छोटे 10वीच्या मुलाला जसं शिकवतात तसं आहे. ठीक आहे, काय एक म्हणजे लक्ष एकदा वाचून काढण्यात काही पॉईंट नाही, ते काय सफिशियंट होऊन जाईल तेवढं. आता दुसरा जो पेपर आहे रिटर्नचा ना, तो फार महत्त्वाचा आहे आणि थोडासा आपला चांगला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो काही गोष्टी. हँडरायटिंग खूप चांगली सुधारायची आहे. हँडरायटिंगला MPSC मेन्सला मराठी आणि इंग्लिश पेपरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुमचं मटेरियलमधलं काही असलं तरी मार्क्स देतात ते. तुम्ही फार वैचारिकरित्या निबंध वगैरे लिहिले ना तर मार्क्स भेटत नाहीत. अनुभव आहे बऱ्याच जणांचा. पण तेच जर तुम्ही ते 10वी 12वीच्या लेवलने नाही का सजावट केली, पॅरेग्राफ टाकले, शेवटी 2 लाईन मारल्या, इकडून पॅरेग्राफ टाकला, इकडून एक टाकला, मार्क्स येऊन जातात. हँडरायटिंग मस्त आहे, खाडाखोड करायची नाही, हँडरायटिंग चांगलं ठेवायचं. एक 10 ते 15 कोट्स, युनिव्हर्सल कोट्स पाठ करून ठेवायच्या. युनिव्हर्सल कुठलाही निबंध आला ना फिट झाल्या पाहिजे त्यात, कुठलाही येऊ द्या. आहेत अशा बऱ्याचशा, तुम्हाला नेटवर पण भेटतील. कुणाला हवे असलं तर माझ्याकडे पण आहेत, व्हॉट्सअपवर आहे, तर तुम्हाला पाठवून देईल. काही नसलं तरी वापरायच्या, कुठून तरी ओढून ताणून ते आणायच्यामध्ये नाही. खरं आहे, म्हणजे आपले चेकर कुठल्या लेवलचे आहेत अजून मला काही कल्पना नाही, पण काहीतरी वेगळं लिहित बसलं की असं. किंवा मग सुरुवात निबंधाची अशी रंजक घटनेने करायची की ते घटना म्हणजे काहीतरी वाचायला सुरुवात घेतली की त्याला वाटलं पाहिजे बाबा काहीतरी डोकं लावलंय पोराने, वाचून घेऊ. नाहीतर जनरली असं दिसलं ना दारिद्र्यावर निबंध आला भारतात की एवढ्या परंपरेपासून दारिद्र्य चाललंय, असं चाललंय, आकडेवारी टाकली वगैरे टाकली ना तर ते मग बघत नाही. ठीक आहे, जनरली लिहिलेला दिसतोय, 50% मार्क्स देऊन टाकूया, असे मार्क्स देतात. पण तिथं काहीतरी लिहिलं, मी जात होतो, कुठं भेटलं, मला एक मूल दिसलं, सिग्नलवर भीक मागत होते, असं तसं काही टाकलं ना की भावनिक होतो. भावनिक झाला की आपल्याला तेवढंच आहे, त्याला भावनिकच करायचं आहे आपल्याला. मी असेच वापरतो काहीतरी. माझा एक मित्र आहे UPSCला लिहितो, तो तर फार भयानक घटना तयार करतो, म्हणजे काही ज्याच्यातून तयार होऊ नाही शकत त्याच्यात सुद्धा घटना तयार केली जाते त्याच्याकडून, आणि त्याला स्कोअर चांगला येतोय. बरं, म्हणजे मी हसण्यावारी जरी घेत असलं ना तरी यातून मार्क आहे, आउटपुट भेटणार आहे तुम्हाला. 100% कोट्सचा उपयोग करायचा आहे, चांगल्या कोट्स वापरायचे. फारच काय आता काहीतरी आकाशाचा केला कागदन काही शाही तसं काय वापरू नका. ज्याला काहीतरी थोडं वजन पडेल असे कोट्स वापरा.